ठीक आहे. तर सुरुवात करूयात आपण, की मॅन्युअल टेस्टिंग काय आहे? ऑटोमेशन काय आहे? म्हणजे का केलं जातं? गरजेचं का आहे? काही जणांना प्रॉब्लेम म्हणजे हे असेल, की ह्याच्यामध्ये करियर किती आहे वगैरे थोडेसे जे बेसिक पॉइंट्स आहेत आपण ऑटोमेशन मॅन्युअलमधला डिफरन्स असेल किंवा मॅन्युअल म्हणजे एक्झॅक्टली काय किंवा ऑटोमेशन काय? दोन्हीपैकी कोणतं मेजर इम्पोर्टंट आहे? का म्हणजे कोणतं कुणावर बेसिस आहे? हे जे डाउट्स असतील ना, ते डाउट्स आपण आज क्लिअर करूयात. ठीक आहे. एक ओव्हरव्ह्यू मी घेते तुम्हाला. ह्याच्यामध्ये जर कुणाला काही डाउट्स असतील तर ते आपण इथं कंप्लीट करून मग एक्झॅक्ट जो सिलेबस असेल आपला किंवा जे जे पॉईंट्स आहेत आपले त्या पॉईंट्सला आपण कव्हर अप करूयात. ठीक आहे, चालेल. Yes, sir. Yes, ma'am. ओके. जस्ट अ सेकंड. ओके. आता एक्झॅक्टली टेस्टिंग म्हणजे काय किंवा कशासाठी टेस्टिंग करायची? टेस्टिंग हा पॉइंट आला कुठून? किंवा सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे कुठून डेव्हलप होतात किंवा काय होतात? टेस्टिंग एवढी इम्पोर्टंट कशाबद्दल आहे वगैरे हे सगळे पॉइंट्स आपण वन बाय वन बघूयात. ठीक आहे. आता नॉर्मली मला सांगा, जर तुम्हाला एखादी कोणती गोष्ट बाय करायची असेल, कन्सिडर करा तुम्ही काहीतरी मोबाईल घेताय किंवा बाईक घेताय, स्पेशली मुलं वगैरे असतील किंवा नॉर्मल आपण गर्ल्स जर असेल तर एखादा ड्रेस बाय करायचा असेल किंवा कोणतं जर म्हणजे कॉस्मॅटिक बाय करायचं असेल, तर आपण डायरेक्टली जाऊन हे करतो का, की जातो आणि शॉपमधून जाऊन उचलून घेऊन येतो का, किंवा ठीक आहे मला आवडली ही गोष्ट मी घेणार, ठीक आहे आवडली तो तर पर्स्पेक्टिव्ह असतोच. पण जाता तर तुम्ही डायरेक्टली म्हणजे कोणती पण बाईक आहे, बाईक तुम्ही म्हणजे घेऊन येतात किंवा मोबाईल निघाला नवीन निघालाय म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट खूप छान आहे, ठीक आहे आपण मोबाईल लगेच बाय केला. हे अशा पद्धतीने आपण कधी करतो का हो? आपण असं कधीच करत नाही. आपण एखादी खूप नॉर्मल गोष्ट जरी घरातून म्हणजे घरात घ्यायची असेल ना, तर स्पेशली तुम्ही कधी तुमच्या मम्मीला वगैरे बघितलं असेल बघा, किंवा मम्मी जेव्हा कधी मार्केटमध्ये वगैरे जाते म्हणजे इव्हन भाजी वगैरे खरेदी करायला जरी कधी गेली असेल, किंवा म्हणजे कोणी मॅरिड असेल तर कोणी बहिणीसोबत गेलं असेल वगैरे, म्हणजे एक्स्ट्रा कुणी तुम्ही जर कधी लेडीज सोबत गेला असाल ना तुमच्या फॅमिलीमधल्या, तर तुम्ही आयडेंटिफाय केलं असेल की तुमची मम्मी म्हणजे जर नॉर्मल भाजी जरी घ्यायची म्हणले, तर खूप म्हणजे पारखून वगैरे घेते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घेते. भले आपण त्याला ₹10 देत असू त्या भाजीला, पण आपण काय करतो व्यवस्थित पद्धतीने बघून म्हणजे सगळं आयडेंटिफाय किंवा बघून घेतो. त्याच पद्धतीनं आपण जेव्हा एखादी खूप मोठी गोष्ट म्हणजे बाय करतो घरात, थोडी जास्त एक्सपेन्सिव्ह वगैरे असेल, तेव्हा पण आपण काय करतो सगळीकडून त्याला म्हणजे चेक करतो व्यवस्थित त्या गोष्टीचा पुढे किती प्रॉफिट होऊ शकतो, काय होऊ शकतं, म्हणजे माझ्यासाठी ही व्यवस्थित आहे का, आत्ता मला नीडेड आहे का वगैरे, ठीक आहे मला लागणार आहे, मग मला जशी एक्सपेक्टेड आहे त्या पद्धतीनं आहे का, मला म्हणजे हाईट माझ्या घरात व्यवस्थित फिट होऊ शकते का वगैरे. काय होतं की आपण सगळ्या गोष्टी चेकआउट करतो आणि काय करतो ती गोष्ट आपण बाय करतो. आता कन्सिडर करा आपल्याला काय करायचं आहे, एखादा नवीन मोबाईल घ्यायचा आहे. Appleचा 13 मॅक्स प्रो लॉन्च होत आहे. ठीक आहे. जर समजा तुम्हाला ऍपलचा मोबाईल घ्यायचा आहे, तर तुम्ही सरळ उठताना म्हणता का, "हो, ठीक आहे खिशात पैसे तुम्ही गेलात आणि शोरूम मधून तुम्ही घेऊन आलात." पण असं कधीच करत नाही. आपण काय करतो की ठीक आहे माझ्याकडे ऑलरेडी हातात कसला कोणता मोबाईल आहे, मी याच्यापेक्षा किती म्हणजे बजेट किती आहे माझं, त्या बजेटपर्यंत मी घेऊ शकतो. म्हणजे बजेट समजा माझं 1,00,000चं बजेट आहे. मग माझ्या 1,00,000च्या अंडरमध्ये किती कोणते फोन येऊ शकतात आणि विथ म्हणजे बेटर क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी, म्हणजे कॅमेरा असेल, त्याचं प्रोसेसर असेल वगैरे, नंतर स्टोरेज असेल वगैरे, सगळ्या गोष्टी आपण काय करतो, बऱ्याचशा गोष्टी आपण चेकआउट करतो. डिस्प्ले कसा आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, कंपेअर करतो बाकीच्या वगैरे मोबाईल सोबत. एकमेकांना कंपॅरिझन करतो. तिथून काय करतो आपण, एक बेटर मोबाईल किंवा एक बेटर गोष्ट आपण काय करतो, घेण्याचा डिसाईड करतो फक्त. नंतर आपण काय करतो, तो जेव्हा आपण ॲक्चुअल व्हिजिट करतो एखाद्या शॉपला मोबाईल बाय करण्यासाठी, तेव्हा आपण काय करतो, ठीक आहे फोन तर घ्यायचा आहे माहिती तुम्हाला, सगळ्या गोष्टी तुम्ही काय केलेल्या, तो तुम्ही सर्च केल्या, सगळ्या गोष्टी फाइंड आउट केल्या, तुमच्या एखाद्या XYZ फ्रेंडनं पण सेम मोबाईल घेतला असेल, तेव्हा आपण काय केलं त्यांच्यासोबत डिस्कस वगैरे केलं की कसा फोन आहे, काय आहे, म्हणजे आपण काय केलं रिव्ह्यू घेतो त्यांच्याकडून की त्यांना कसा वाटला, कशा पद्धतीनं. मग तिथून पुढे काय करतो, आपण स्वतः जातो शॉपमध्ये, स्वतः गेल्यानंतर आपण तो फोन हातात घेऊन सगळ्या गोष्टी आपण काय करतो, व्हेरीफाय करतो किंवा सगळ्या गोष्टी आपण चेक करतो. म्हणजे नॉर्मल काय झालं, ही नॉर्मल आहे की तुम्ही टेस्टिंगच करताय. लाईफमध्ये स्मॉल म्हणजे छोट्यात छोटी जरी गोष्ट घ्यायची म्हणलं किंवा एकदम एक्सपेन्सिव्ह गोष्ट जरी घ्यायचं म्हणलं, तरी आपण काय करतो तिथं टेस्टिंग परफॉर्म करूनच ती गोष्ट घेतो. असं कधीच होत नाही की तुम्ही ती गोष्ट विदाऊट टेस्ट करता घेता म्हणून. बाईक घ्यायला जा तुम्ही काय म्हणता की मला टेस्ट ड्राईव्ह पाहिजे वगैरे, मग तुम्ही फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल, तुम्ही काय करता एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन तुम्ही परत म्हणता की ठीक आहे गाडी व्यवस्थित आहे वगैरे, मायलेज व्यवस्थित आहे वगैरे, सगळ्या गोष्टी तुम्ही काय करता चेक करता, बसायला कम्फर्टेबल आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची टेस्टिंग परफॉर्म केल्यानंतर आपण काय करतो, ते जे सॉफ्टवेअर असेल ते सॉफ्टवेअर आपण काय करतो, बाय करतो, सॉरी म्हणजे ती कोणती जरी गोष्ट असेल ती गोष्ट आपण काय करतो, बाय करतो. मग जर नॉर्मल आपण ₹10 किंवा ₹1 गोष्टीसाठी जर आपण एवढ्या पद्धतीने की आपण म्हणू शकतो की आपण एवढं कॉन्शियस असतो की आपण एवढ्या वेज न विचार करून ती गोष्ट घेतो,
मग जर एखादं सॉफ्टवेअर असतं जे प्रत्येक कंपनीमध्ये चालतं, ते तर करोडोमध्ये जे असतात, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट असते, जो पण क्लायंट असतो वगैरे त्यांची करोडोमध्ये इन्व्हेस्टमेंट असते. असं लाखात वगैरे तुम्हाला सॉफ्टवेअर तर म्हणजे ऐकायलाही भेटणार नाही कोणत्याही म्हणजे कंपनीत जरी गेलात तुम्ही तर. मग तिथं काय होतं, की जर तुम्ही करोडो एखादा क्लायंट जर इन्व्हेस्ट करत असेल, तर त्याला तेवढ्या ॲक्युरसीनं आपण सॉफ्टवेअर देतोय का बाबा? त्याला म्हणजे श्युरिटी पाहिजे ना, की ठीक आहे डेव्हलप तर आपण केलं व्यवस्थित. आता म्हणजे तुम्हाला समजा एंड युजर तुम्ही मोबाईल घ्यायला गेला, तुम्हाला शॉपवाला सांगणार, की "नाही सर खूप छान आहे, तुम्ही घ्या, असं करा, तसं करा." त्यानं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. पण तुम्ही त्याच्या म्हणण्यावरती कोणती गोष्ट आपण बाय करतो का? शॉपकीपर असेल किंवा कोणी थर्ड पर्सन असेल. आपण काय करतो आधी स्वतः सॅटिस्फाय होतो, की ठीक आहे व्यवस्थित आहे का? आपण जेव्हा तुम्हाला मनाला किंवा आपल्या सगळ्या गोष्टी पटतात तेव्हाच आपण पुढे फॉरवर्ड होतो ती गोष्ट बाय करण्यासाठी. मग टेस्टिंग हा तोच फॅक्टर आहे, जिथं डेव्हलपर तर असं सांगतो, की मी डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे व्यवस्थित पद्धतीनं करतोय हे वगैरे ते आणि ऑब्व्हियसली ते करणारच झाले. पण आपण एक ह्युमन बिंग आहेत. नॉर्मल मिस्टेक्स होणं ह्या म्हणजे काय म्हणतात ते आपल्या डे टू डे लाईफचा एक पार्ट म्हणला तरी चालेल. त्याच्यामुळं एवढी आपण 100% डोळे झाकून असं सांगू शकत नाही, की एक असं कोणताच माणूस असेल जो की कधी मिस्टेक करणार नाही किंवा त्याच्याकडून कोणती चूक होणार नाही. मग ती रिअल लाईफमध्ये असो किंवा प्रोग्राममध्ये असो किंवा त्या सॉफ्टवेअर रिलेटेड चूक असो, हे पॉसिबल नाहीये. मग इथं काय केलं जातं मग? की अशा गोष्टी म्हणून आपल्याला फक्त टेस्टर म्हणून आपल्याला काय करावं लागतं, जे पण डेव्हलपरनं केलेलं काम आहे, ते खरंच ॲक्युरेट त्यानं केलंय का? जे क्लायंटला एक्स्पेक्टेड आहे, म्हणजे जसं आपल्याला क्लायंटनं सांगितलेलं आहे, त्यांच्या एक्स्पेक्टेशननुसार जो पण डेव्हलपर आहे, डेव्हलपरनं वर्क केलेलं आहे का? हे आपण आयडेंटिफाय करतो किंवा चेक करतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, टेस्टिंग ही मॅन्डेटरी असते, की म्हणजे प्रत्येक आय-टी कंपनीमध्ये प्रत्येक डेव्हलपर मागं ॲटलीस्ट म्हणजे एका डेव्हलपर मागं एक टेस्टर तरी प्रत्येक आय-टी कंपनीमध्ये रिक्वायर्ड असतोच. मग त्यांना घ्यावाच लागतो. कारण जर टेस्टर नसतील ना, तर तुमच्या सॉफ्टवेअरची जी क्वालिटी म्हणू शकतात ना, ती क्वालिटी मॅनेज होऊ शकत नाही. कारण म्हणजे जे आपलं काम आहे म्हणजे आपल्या हातात असतं, की ते सॉफ्टवेअरची क्वालिटी मेंटेन करणं, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. त्याच्यामुळं खूप जणांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असतो असं, की डेव्हलपमेंट बेटर आहे, टेस्टिंग वगैरे नाहीये. पण असं कन्सेप्ट काहीच नाही. डेव्हलपर इज इक्वल टू द टेस्टर आणि टेस्टर इज इक्वल टू द डेव्हलपर. हे एकमेकांवरती दोघं काय आहे, तो इंटरडिपेंडंट आहेत. डेव्हलपर्स म्हणजे एक फक्त काम असतं, की ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीनं डेव्हलप करून देणं आणि एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असतील, काय आहे ते व्यवस्थित पद्धतीने मॅनेज केलेलं आहे, नाही केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतात, तो आपल्याला तिथं चेकआउट कराव्या लागतात किंवा आपल्याला आयडेंटिफाय कराव्या लागतात. मग याच्यासाठी प्रत्येक कंपनीमध्ये एखाद्या प्रोजेक्टची किंवा सॉफ्टवेअरची क्वालिटी जी मेंटेन करायची असते ना, त्याच्यासाठी टेस्टर्स हे रिक्वायर्ड असतात प्रत्येक कंपनीजमध्ये किंवा जेवढ्या पण आय-टी कंपनी जिथं डेव्हलपमेंट आली ना, तिथं टेस्टर 100% शुअरली आला म्हणजे आलाच. हे तुम्ही म्हणजे काय म्हणतात एक अनरिटन रूल आहे, जो की म्हणजे एक 100% आहे, की जो तुम्हाला सॅटिस्फाय करावाच लागतो तशा टाईपमध्ये. ठीक आहे. मग आता टेस्टिंगमध्ये टाइप किती आहे? ठीक आहे, ठीक आहे. टेस्टिंग तर समजलं, की कशासाठी करायची, का बरं करायची, काय गरज आहे वगैरे. कारण तुम्हाला सॉफ्टवेअरची आपल्याला क्वालिटी मेजर करावी लागते किंवा मेंटेन करावी लागते. एक क्लायंट जो पण आहे आपला त्याला एक त्यांना एक्स्पेक्टेड असलेलं किंवा सॅटिस्फाय असलेलं आपल्याला काय करायचं आहे हो, त्यांना आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ते सॉफ्टवेअर डेव्हलप करून द्यायचं आहे. आता टेस्टिंगमध्ये किती टाइप आहेत? टेस्टिंगमध्ये आपल्याकडे किती टाइप आहेत? टेस्टिंग हे 2 टाइपमध्ये डिव्हाईड होते. पहिलं टाइप कोणतं आहे? तर पहिलं आहे मॅन्युअल टेस्टिंग आणि सेकंड आहे ऑटोमेशन. मॅन्युअल टेस्टिंग आणि सेकंड आहे ऑटोमेशन टेस्टिंग. आता ह्याच्यातला डिफरन्स काय आहे? मग ऑटोमेशनच का आलं किंवा मॅन्युअल का आलं? ह्याच्यातला डिफरन्स काय असू शकतो? तर आता मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय हो? की आधी म्हणजे जेव्हा सुरुवातीला जेव्हा टेस्टिंग हा कन्सेप्ट आला होता ना किंवा टेस्टिंग सुरुवात झाली होती ना, तेव्हा फक्त आणि फक्त मॅन्युअलीच टेस्टिंग परफॉर्म केली जात होती. ऑटोमेशन हा कन्सेप्ट आत्ता खूप एक रेअरली म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 3-4 वर्षामध्ये डेव्हलप झालेला आहे. त्याच्या आधी जी पण टेस्टिंग कन्सेप्ट होता ना, तो कंप्लीट मॅन्युअल टेस्टिंगवरतीच होता. आता मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय? की जर तुम्ही बघितलं असेल बघा, की आता समजा तुम्हाला तुमच्या घरासाठी काय करायचं आता म्हणजे बरेच जण आपण तुम्ही म्हणजे मी गावाकडे वगैरे राहिले किंवा नॉर्मल कुणीही असेल त्यांना कधी बांधकाम बघितलं असेल की बांधकाम करताना आपण काय करतो जमिनीपासून पाया घेतो बघा म्हणजे आधी म्हणजे पिलर्स वगैरे टाकणं व्यवस्थित पाया भरून काढणं त्याच्यानंतर जे पण वरची बिल्डिंग असेल ते आपण बांधतो. मग याच्यामध्ये काय की तेच तुम्ही काय करू शकता जो पाया आपल्याला म्हणजे जे खड्डे वगैरे घ्यायचे असतात बघा ते खड्डे 2 वेजने घेऊ शकतात. एक तुम्ही काय करू शकता एक 4 ते 5 ह्युमन्स म्हणजे किंवा माणसं लावून तुम्ही काय करू शकता ते खड्डे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून घेऊ शकता. तिथंच आहे
तुम्ही एखादी इलेक्ट्रिक मशीन लावू शकता तिथं, किंवा म्हणजे म्हणजे जेसीबी असेल किंवा अजून कोणते तरी दुसरे म्हणजे इन्स्ट्रुमेंट असतील ज्याच्यातून तुम्ही काय करू शकता, तिथं जो खड्डा आहे तो तुम्ही काय करू शकता, तो खड्डा पण तुम्ही करू शकता. मग इथं काय आहे की मग ह्याच्यामध्ये काय आहे, आपण आता पहिल्यांदाच फक्त बघूयात मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय, की तिथं आपल्याला काय करायचं, एखादा खड्डा करायचा तो आपण मॅन्युअली करायचा. मॅन्युअली म्हणजे आपल्याला ह्युमन एफर्ट्स लावून तिथं तो गोष्ट करायची आहे. आता समजा तुम्हाला काय करायचं, तुमचा 2 BH म्हणजे 4 BHK वगैरे फ्लॅट आहे, म्हणजे 2 बेडरूम वगैरे काय करायचं, 2 BHK फ्लॅट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, एक चार म्हणजे खड्डे करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा तुम्ही जर चार खड्ड्यासाठी काय केले, म्हणजे समजा 8 माणसं लावली, म्हणजे तुम्ही डबल स्ट्रेंथ लावली कन्सिडर करा, तरी तुम्हाला पॉसिबल आहे का हो, की तुम्हाला किती वेळ लागेल? पॉसिबिलिटी आहे की तुम्ही थोडासा तुम्हाला एक्स्ट्रा टाइम लागेल. तुम्ही जर कन्सिडर करा 8 जरी माणसं लावली तरी एक खड्डा खोदायला समजा कन्सिडर करा 1 दिवस जरी लागत असेल, तर अशा पद्धतीने तुमचे 4 दिवस काय होतात, तिथं स्पेंड होतात, किंवा 4 दिवस तुम्हाला काय करतात, फक्त तुमचा बेस बनवण्यासाठीच काय करतात तुम्हाला तिथं लागणार आहेत. पण तिथं अॅक्युरसी आहे की ठीक आहे, म्हणजे ह्युमन काम करतोय, म्हणजे आता कधी-कधी काय होतं की थोडंसं आपल्याला समजलं की नाही इकडली रेष इकडं जाते वगैरे, आपण थोडंसं इकडं घेऊन पण करू शकतो. म्हणजे तिथं काय होऊ शकतं, रन टाइम आपण स्वतःच्या जजमेंटनुसार काय करू शकतो, प्लॅनमध्ये चेंजेस पण करू शकतो. जर काही तुम्हाला चेंज करायचं तिथं आपण चेंज पण करू शकतो. मग ही ह्युमन पॉवर आहे, पण ती मशीन पॉवर म्हणजे ते त्या मशीन थ्रू गेलं तर तशा पद्धतीने तुम्ही म्हणजे म्हणू शकत नाही की असं करता येईल किंवा नाही करता येईल वगैरे ते. ठीक आहे. पण इथं काय करताय आपण, आपण माणसं लावून किंवा म्हणजे एक ह्युमन किंवा एक लिव्हिंग पर्सन लावून आपण काय करतो, तिथे त्यांना ते काम करायला लावत आहोत. मग तिथं ऑब्व्हियसली आहे ह्युमन एफर्ट्स जास्त लागणार. आता जिथं तुम्हाला ह्युमन एफर्ट्स म्हणजे तुम्ही 4 लोकं कामाला लावले, तरी तुम्हाला गॅरंटी नाहीये की तुमचं 4 दिवसामध्ये शुअरली काम होईलच म्हणून तुम्ही गॅरंटी शुअर आहात का हो? तुम्ही म्हणजे टाईम पिरियडमध्ये कंप्लीट करू शकाल याची तुम्ही शुअरिटी देऊ शकता का? नाही देऊ शकत. मग जर तुम्हाला तेवढी जर म्हणजे टाईम किंवा शुअरिटी पाहिजे ना, की 4 दिवसातच ते तुम्हाला 4ही खड्डे जे आहेत ते म्हणजे कंप्लीट करून हवेत, तर तुम्हाला इथं ह्युमन जे रिसोर्सेस आहेत किंवा जे माणसं आहेत, हे माणसं तुम्हाला इथे त्यांची जी पण संख्या आहे किंवा म्हणजे जे काय म्हणू शकतो काउंट आहे, तो काउंट तुम्हाला काय करावा लागेल, इन्क्रीज करावा लागेल. नाहीतर मग एकतर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा टाईम स्पॅम आहे किंवा जो टाईम लिमिट आहे, तो तुम्हाला थोडासा एक्सटेंड करावा लागेल किंवा इन्क्रीज करावा लागेल. मग आता समजा तुम्हाला काय झालं, तुमच्याकडे 8 माणसं आहेत, पण तुम्हाला तेवढा टाइम पुरला नाही. समजा XYZ काही जरी रिझन असेल त्याच्यामुळे तुम्हाला तेवढा टाइम पुरला नाही वगैरे, तुमचा टाइम थोडा एक्सटेंड झाला. ठीक आहे. थोडा 1 दिवस एक्सटेंड होणं म्हणजे पूर्ण म्हणजे तुमच्या जेवढा पण प्लॅन असेल घर बांधण्याचा, तेवढं त्याचं 1 दिवस एक्सटेंड झाला. त्याच्यामुळे इथं काय झालं, आपल्याकडून टाइम शुअरिटी आहे का, की एवढ्याच टाईममध्ये आपण काय करू शकतो, की व्यवस्थित पद्धतीने गोष्टी मॅनेज करू शकतो? नाही करू शकत. परत तुम्हाला इथं काय करावं लागतं, जर मॅन्युअली करत असाल तर तुम्हाला ह्युमन एफर्ट्स जास्त लागतात. म्हणजे त्या प्रत्येक माणसाला तिथं तेवढंच इक्वली काम करावं लागतं. त्याच्यानंतर टाईम जो आहे, हा टाईम स्पॅन तुम्हाला जास्त लागतो. त्याच्यानंतर आता एक ऑब्व्हियसली जर तुमचा म्हणजे जर रिसोर्सेस वाढत असतील, टाईम स्पॅन वाढत असेल ना, तर तुम्हाला तिथं कॉस्ट सुद्धा एक्स्ट्रा द्यावी लागते. जिथं तुमचं काम कमीत होऊ शकतं, तर तुम्ही ह्युमन एफर्ट्स जात असाल, टाईम तुमचा इन्क्रीज होतो, तुम्हाला इथं कॉस्ट सुद्धा काय करावी लागते, तुमची इन्क्रीज करावी लागते. पण आता आधी काय होतं, की आधी ऑटोमेशन हा ऑप्शन काही नव्हतं. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी काय कराव्या लागायच्या, मॅन्युअली कराव्या लागायच्या. म्हणजे स्वतः ह्युमन एफर्ट्स म्हणजे रिसोर्सेस जास्त ॲड करून किंवा जास्त मॅन्युअल टेस्टर्स ॲड करून वगैरे काय करावं लागायचं आपल्याला, मॅन्युअली त्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागायच्या. की तिथं आपल्याला ऑप्शन नव्हतं म्हणून आपण काय करायचो, त्या गोष्टी तिथं करत होतो. पण त्याच्यानंतर मॅन्युअल टेस्टिंगला ओव्हरकम करून काय झालं, ओव्हरकम करून म्हणून एक ऑटोमेशन हा कन्सेप्ट आला किंवा ऑटोमेशन टेस्टिंग हा कन्सेप्ट आला. आता ऑटोमेशन टेस्टिंग काय आहे किंवा याच्यामध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं, तर जे पण तुम्ही स्वतः म्हणजे जिथं ह्युमन रिसोर्सेस म्हणजे लिव्हिंग पर्सन तुम्ही लावून काम करून घेणार आहेत, तेच काम फक्त एकच पर्सनला लावायचं आणि त्यांना काय करायचं, जे पण काम असेल ते मशीन थ्रू काम करून त्यांना घ्यायचं. आता इथं ठीक आहे, आपण काय केलं, आपण आपल्याला 4 खड्डे खोदायचे होते, त्यातले आपण 8 माणसं लावले होते. तिथं जर तुम्ही एखादी इलेक्ट्रिकल म्हणजे व्हेइकल किंवा एखाद्या मशीनचा यूज केला, समजा तुम्ही जेसीबीचा यूज केला असेल, तिथं काय झालं, तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिक मशीनचा यूज केला. मग इथं तुम्हाला 4 जणांची किंवा 8 जणांची 8 माणसांची गरज पडेल का हो? ऑब्व्हियसली नाही पडणार. तुम्ही फक्त जो एक आहे, जो चालवणारा माणूस आहे, तो जरी व्यवस्थित म्हणजे तो फक्त काय करणार हो, मशीन जी आहे, फक्त मशीन ऑपरेट करतो तो. आणि जे पण तुम्हाला 4 म्हणजे जे पण आपल्याला 4 खड्डे करायचे आहेत, ते 4 खड्डे तुम्ही किती का म्हणजे टाईम पिरियडमध्ये करू शकता. ऑब्व्हियसली मशीन आहे म्हणायचं, त्या मशीननं काय केलं, 4 म्हणजे 8 ह्युमन रिसोर्सेसचं काम एकट्या माणसानं केलं. त्याच्यानंतर जे पण 4 म्हणजे खड्डे खोदायचे ते खड्डे पण व्यवस्थित खोदले. जिथं तुम्हाला एक खड्डा खोदण्यासाठी कंप्लीट 1 डे लागत होता, 1 डे लागत होता. तिथं तुम्हाला काय झालं, म्हणजे तुमचे जे 4 डेज होते, ते 4 डेज किती झाले, त्यांना हा
हार्डली 4 आवर्समध्ये काय केलं, कंप्लीट केलं. म्हणजे त्याला तुम्हाला जिथं एक खड्डा कंप्लीट करण्यासाठी 1 दिवस लागत होता, तिथंच ऑटोमेशन किंवा मशीन थ्रू काय झालं, मशीन थ्रू एक खड्डा खोदण्यासाठी फक्त आणि फक्त 1च तास लागायला लागले. त्याच्या ॲव्हरेजनुसार किती, 4 तासामध्ये तुमचं जे काम आहे ते काम तुमचं व्यवस्थित पद्धतीनं झालेलं आहे. आणि त्याच्यावरून अजून वेल ॲक्युरेसीनं सुद्धा, असं नाही की म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल, जेवढं मॅन्युअल टेस्टिंग ॲक्युरेट होते ना, त्याच पद्धतीनं ऑटोमेशन टेस्टिंग सुद्धा किंवा म्हणजे जर मशीन थ्रू जरी केलं ना, तर एकतर टाइम कन्झ्युम होतो. त्याच्यानंतर रिसोर्सेस जे आहेत, रिसोर्सेस कमी लागतात. आणि ऑब्व्हियसली जर टाइम कमी लागत असेल, रिसोर्सेस कमी लागत असतील, तर कॉस्टिंग सुद्धा काय होते, कॉस्टिंग सुद्धा काय होते, कमी व्हायला सुरुवात करते किंवा कमी मध्ये येते. त्याच्यामुळं परत परत काय झालं, की मॅन्युअल टेस्टिंग तर आहेच, मॅन्युअलला रिप्लेस कुणीच करू शकत नाही. पण ह्याच्यापेक्षा जर ॲडव्हान्स व्हर्जन किंवा पुढची कोणती गोष्ट म्हणल्यानंतर परत काय झालं, प्रत्येक आय टी कंपन्यांमध्ये एक प्रॉफिट समजून आला. ऑब्व्हियसली प्रत्येक जण काहीतरी म्हणजे इन्कम किंवा प्रॉफिटसाठीच काम करत असते, जेवढ्या पण आय टी कंपन्या असतील तेवढ्या वगैरे. मग इथं काय होतं, की इथं क्लायंट सॅटिस्फॅक्शन लेवल पण एका लेवलपर्यंत जाते, की समजा तुम्हाला इथं कुठं जिथं ₹10 घालायचे, समजा तुम्ही सेम वस्तू तुम्ही खरेदी करताय आणि एक जण तुम्हाला काय करते, ₹10 देत आहे आणि एक जण तुम्ही एका शॉपमध्ये गेला, तो काय म्हणतोय तुम्हाला ₹20 मध्ये देतोय. तर तुम्ही ऑब्व्हियसली काय विचार करणार, की ठीक आहे म्हणजे गोष्ट तर सेम आहे, क्वालिटी सेम आहे, मी एक्स्ट्रा इकडे देण्याची काय गरज आहे ना, ₹20 मी ₹10 मध्ये इथून घेऊ शकतो याच्याकडून. मग तुम्ही काय करता, ती ₹10 मधून गोष्ट म्हणजे ती जी सेम एक्झॅक्ट गोष्ट तुम्ही काय करता, ₹10 मध्ये म्हणजे कमी तुमच्या बजेटनुसार किंवा तुमच्या म्हणजे कमी पैसे तुम्ही देऊन काय करता, ती गोष्ट बाय करून घेता. मग तीच गोष्ट व्हायला लागली ऑटोमेशन टेस्टिंग थ्रू. कारण ऑटोमेशन टेस्टिंगमुळे काय व्हायला लागलं, एकतर प्रोजेक्टसाठी जे टेस्टिंग रिसोर्सेस असतील ते रिसोर्सेस थोडेसे कमी लागायला लागले. त्याच्यानंतर काय व्हायला लागलं, त्याच्यानंतर आपण जो टाइम स्पॅम आहे, जो टाइम जास्त एक्सटेंड होणार होता की जास्त लागणार होता, तो कमी व्हायला लागला. त्याच्यामुळे जास्त वर्कलोड येत नव्हता. आणि त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सेस कमी लागायला लागले. ह्या दोन गोष्टी कमी आल्या म्हणल्यानंतर ऑब्व्हियसली म्हणजे सिंपल आहे की जी कॉस्टिंग असते प्रोजेक्टची ती सुद्धा काय होते, इझी म्हणजे काय कमी मध्ये येऊन जाते. त्याच्यामुळे इथं काय व्हायला, जो पण आपला क्लायंट आहे, क्लायंटला पण तेवढाच प्रॉफिट होत होता. किंवा काय प्रॉफिट म्हणण्यापेक्षा त्यांचं जे बजेट होतं, ते बजेट सॉफ्टवेअरचं काय होऊ शकलं, जे पे करायचं ते थोडंसं काय होलं त्यांना, की म्हणजे कमी पडायला लागलं. मग इथं सगळ्यांचाच काय म्हणू शकतो आपण, की प्रॉफिट होता. त्याच्यामुळं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी काय होत होत्या, म्हणजे प्रत्येकाला इक्वली मॅनेज किंवा प्रॉफिट होत गेला. त्याच्यामुळं नंतर ऑटोमेशन टेस्टिंग जे आहे, ऑटोमेशन टेस्टिंग सध्या मार्केटमध्ये आता एवढी फॉर्ममध्ये आहे. पण असं नाही की तुम्ही जर ऑटोमेशन टेस्टिंग करत असाल तर तुम्हाला मॅन्युअलची गरज नाही, किंवा तुम्ही मॅन्युअल नाही केलं तरी किंवा नाही आलं तरी चालेल. असं कधीच विचार नाही करायचा. जर तुम्हाला ऑटोमेशनमध्ये परफेक्ट व्हायचं असेल ना, तर तुम्हाला मॅन्युअल हे आधी एक्सलंटली जमलं पाहिजे, का तुम्ही त्याच्यामध्ये तेवढे एक्सपर्टीज पाहिजेत. त्याच्याच नंतर तुम्ही काय करू शकता, ऑटोमेशन तुम्ही करू शकता. आता मॅन्युअल टेस्टिंग मध्ये काय आहे, की तुम्ही कोणत्या टेस्टिंग परफॉर्म करणार, कशा पद्धतीने तुम्हाला टेस्टिंग परफॉर्म करायचे आहेत वगैरे, ह्या गोष्टी मॅन्युअल टेस्टिंग मध्ये येतात. मग जर तुम्हाला सांगितलं, समजा तुम्ही ऑटोमेशन मध्ये खूप एक्सपर्टीज आहेत, कोड लिहायला वगैरे तुमचा हात कुणीच पकडू शकत नाही, आणि तुम्हाला जर आता सांगितलं की ठीक आहे, सॅनिटरी टेस्टिंग तुम्ही हे सॉफ्टवेअर याच्यात तुम्ही सॅनिटरी टेस्टिंग परफॉर्म करा, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला हेच माहिती आहे की सॅनिटरी टेस्टिंग काय आहे, तर परफॉर्म कशी करायची, का त्याच्यामध्ये करायचं काय, हेच तुम्हाला माहित नसणार. त्याच्यामुळे तुम्ही परफॉर्म करू शकणार का? भले तुम्ही म्हणजे ऑटोमेशनचं जे फ्रेमवर्क असेल किंवा कोडिंगमध्ये तुम्ही तुम्ही एक्सपर्टीज आहात, पण तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे सॅनिटरीच्या टेस्टिंग आहेत ह्याच माहिती नाही, तर तुम्ही पुढे परफॉर्म करू शकाल का? ऑब्व्हियसली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमेशनच्या आधी मॅन्युअल टेस्टिंग ही यायलाच पाहिजे किंवा आलीच पाहिजे म्हणलं तरी चालेल. आणि आपण म्हणतो आता की फक्त म्हणजे आपण ऑटोमेशन टेस्टिंग म्हणून हे होतं की ऑटोमेशन टेस्टर असतात वगैरे, पण असा कोणताच प्रोजेक्ट नसतो ज्याच्यामध्ये मॅन्युअल टेस्टिंग ही परफॉर्म केली जात नाही किंवा मॅन्युअल टेस्टिंग होतच नाही. तुम्हाला ऑटोमेशनला कोणताही प्रोजेक्ट नेण्याच्या आधी त्याला मॅन्युअली चेक करावंच लागतं. त्याच्यानंतरच तुम्ही काय करू शकता, त्याला ऑटोमेशनसाठी पुढे फॉरवर्ड करू शकता. आणि तुम्ही आता जरी पण कन्सिडर करा, तुम्ही ऑटोमेशन टेस्टर म्हणून जरी जॉईन झालात ना, कोणीही असेल, ऑटोमेशन म्हणजे एकदम सिनियर लेवलचा जरी ऑटोमेशन टेस्टर असेल ना, तरी त्याला आधी थोडं बहुत मॅन्युअली चेक करावंच लागतं. आणि त्याच्यानंतरच तो काय करू शकतो, त्याच्यावरती ऑटोमेशन परफॉर्म करू शकतो. हा, जर तुम्ही खूपच 100% प्युअर ऑटोमेशनला जर जॉईन झाला असाल, तर तुम्हाला कोणीतरी दुसरा थर्ड पर्सन असतो जो की मॅन्युअल टेस्टिंग परफॉर्म करून पुढे काय पास आउट करतो, फक्त तुम्हाला ऑटोमेशनच्या फ्रेमवर्क मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तो ऑटोमेशनचा जो पण गोष्ट असतो तो पुढे फॉरवर्ड करतो. म्हणजे ह्या गोष्टी एकमेकांवरती इंटरडिपेंडेंट आहेत. आता प्रत्येक कंपनीमध्ये आता असं पॉसिबिलिटी होऊ शकते की एखाद्या प्रोजेक्टवरती ऑटोमेशन अप्लाय नाही केलेलं आहे, फक्त आणि फक्त 100% मॅन्युअल त्याच्यावरती सांगितलेलं आहे. ठीक आहे, पण असं कोणत्याच प्रोजेक्टवरती होत नाही जिथं की तुम्हाला 100% ऑटोमेशन सांगितलं असेल. तिथं एक 10% किंवा काही का असणार, पण काहीतरी पर्सेंटेजमध्ये मॅन्युअल टेस्टिंग ही असते म्हणजे असतेच.
पण कसं आहे माहिती आहे का, आता जसं म्हणजे आपण काय म्हणू शकतो की ऑटोमेशन तुम्हाला शिकायचं कशासाठी, मग मॅन्युअलच करूयात ना फक्त. पण कसं आहे माहिती आहे का, ऑटोमेशन का आलं पाहिजे किंवा ऑटोमेशन टेस्टिंग का करायची, कारण सध्या मार्केटमध्ये ऑटोमेशनची नीड आहे. कारण प्रत्येकाला जितकं लवकर सॉफ्टवेअर क्लायंटला हँड ओव्हर करता येईल त्याचे तेवढं, म्हणजे जितके जास्त सॉफ्टवेअर ते पिकअप म्हणजे प्रोजेक्ट कंपन्या घेऊ शकतात ना, तितक्या कंपन्या काय करतात, वाट बघतात. त्याच्यामुळे जितक्या लवकर आपण गोष्टी डेव्हलप करू, टेस्ट करू आणि म्हणजे क्लायंटला हँड ओव्हर करू ना, तेवढं कंपनीचा प्रॉफिट आहे. त्याच्यामुळे कंपन्या काय करतात की सध्या जास्त ऑटोमेशन थ्रू वर्क करण्याचं म्हणजे ट्राय करतायत. मॅन्युअली पण करतायत, मॅन्युअली जस्ट एक चेकआउट करायचं, नंतर मोस्ट ऑफ द वर्क काय करायचं, ऑटोमेशन वरती तुम्हाला स्विच करायचं. त्याच्यामुळे जे काय ना की वर्क जे आहे किंवा जे पण काम आहे तुमचं ते खूप लवकरात लवकर काय होतं, कंप्लीट होतं. त्याच्यामुळं मॅन्युअल आणि ऑटोमेशनचा म्हणजे बऱ्यापैकी असा कन्सेप्ट आहे की का वापरायचं, कशासाठी, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि ऑटोमेशन मॅन्युअल एकमेकांवरती अशा पद्धतीने इंटरडिपेंडेंट आहे. ठीक आहे. आता आपण काय करूयात, हे झालं मॅन्युअल बद्दल, ऑटोमेशन बद्दल की का वापरायचं, कशासाठी, हे कंपन्या म्हणजे टेस्टिंग हा कन्सेप्ट आला कुठून कंपन्यांमध्ये वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी इथून सुरू होतात. मग मॅन्युअल मध्ये काय आहे, त्याच्यानंतर ऑटोमेशन मध्ये काय, हे जस्ट एक आपण ओव्हरलुक बघितलेलं आहे. जसं जसं तुम्ही आता पुढे हे करत जाल ना, सगळ्या गोष्टी पुढे कव्हर अप करत जाल ना, तुम्हाला अजून बेटर वेने समजून येईल की ऑटोमेशन मॅन्युअल मधला डिफरन्स काय आहे, दोन्ही एकमेकांवरती एवढं डिपेंडेंट आहे, मग दोन्ही गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट का आहेत त्या. ठीक आहे. आपण सुरुवात करूयात आता सध्या, म्हणजे आपला जो सिलेबस म्हणू शकता एक्झॅक्टली त्याच्या थ्रू आपण स्टार्ट करूयात की आता आपण सगळ्यात सुरुवातीला काय करूयात, ऑटोमेशन टेस्ट म्हणजे सॉरी सॉफ्टवेअर टेस्टिंगची डेफिनेशन काय आहे. आता ऑब्व्हियस आहे, जर आपण टेस्टिंग करते म्हणल्यानंतर आपण कोणत्या तरी सॉफ्टवेअरवरतीच टेस्टिंग करतोय, असं नाही की कोणत्या तरी मशीनवरती वगैरे किंवा काय. ते इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटमध्ये येतं. आपल्याला जे डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, टेस्टिंग परफॉर्म करायची आहे. मग आधी आपण बघूयात की ठीक आहे, सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि टेस्टिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण चेकआउट करत की सॉफ्टवेअर टेस्टिंग काय असतं ते. ठीक आहे. पहिल्याच सगळ्यात सुरुवातीला आपण काय म्हणू शकतो, व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज अ सॉफ्टवेअर. आता आपण खूप जण, असं कुणीच नाही आतापर्यंत की ज्यानं कधी कोणतं सॉफ्टवेअर बघितलेलं नाहीये वगैरे किंवा तुम्ही युजच केलं नाही, असं कुणीच नाहीये. जे नॉर्मल तुम्ही व्हॉट्सअप वापरता किंवा जे इन्स्टा वापरता किंवा तुम्ही फोन मधलं जे पण ऍप्लिकेशन वापरता ते एका सॉफ्टवेअर सारखंच आहे. तर मला कुणी सांगू शकतं की सॉफ्टवेअरची डेफिनेशन काय असू शकते किंवा सॉफ्टवेअर म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे त्या म्हणजे सॉफ्टवेअर बद्दल. आहे कुणी असं? Collection of application is called software. ओके. कलेक्शन ऑफ ऍप्लिकेशन्स. ओके. ऍप्लिकेशन्स म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे कशाच्या अकॉर्डिंग म्हणता ऍप्लिकेशन? Uh, the combination of binding of data and information is called application, and the collection of application is called software. ओके. एनी अदर? कुणी ट्राय करू शकतो सॉफ्टवेअर म्हणजे तुम्ही नॉर्मल आहे डेली डे टू डे लाईफ मध्ये आपण असं किती 10-12 सॉफ्टवेअर तर आरामात आपण यूज करतो. ठीक आहे. कुणी गेस करू शकतं? Collection of multiple programs to perform a task. ओके. बरोबर आहे. ठीक आहे. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा सॉफ्टवेअर बनवलं कशासाठी? कशासाठी गेलेलं आहे किंवा म्हणजे सॉफ्टवेअर आपण मल्टिपल्स का यूज करतो? कारण जे पण आपले वर्क आहे म्हणजे जे ह्युमन बिईंगचं वर्क आहे ते काय व्हावं, थोडं इझी पडावं. जिथं तुम्हाला खूप लाँग टर्ममध्ये जे कामं करायची आहेत वगैरे, की जिथं तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील, ते एफर्ट्स कमी करण्यासाठी म्हणून काय केलेलं आहे, काही सॉफ्टवेअर्स बनवलेत किंवा काही अशा गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत ज्याच्यामुळे जे पण तुमचं वर्क आहे किंवा जे तुमचं काम आहे ते काम त्या मशीननं किंवा त्या सॉफ्टवेअरमुळे काय झालं पाहिजे, थोडंसं इझी पडलं पाहिजे किंवा इझी वेनं झालं पाहिजे. आता व्हॉट्सअप आहे, ठीक आहे, तर तुम्ही सगळेजण व्हॉट्सअप वापरता आपण. मग त्याचं तुम्हाला एखाद्याला आधी खूप जुन्या काळात काय म्हणजे म्हणजे हे होती पद्धत होती, जर तुम्हाला कुणाला काही मेसेज म्हणजे शेअर करायचा तुम्हाला काय करावं लागायचं, एखादं म्हणजे लेटर लिहावं लागायचं. मग ते कुणाला आधी म्हणजे एकदम सुरुवातीला काय होतं, म्हणजे एकदम सुरुवातीला की तुम्हाला कुठले तरी पक्षी वगैरे असायचं त्याच्या गळ्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ते लेटर पाठवावं लागत होतं. तिथून थोडं अपग्रेड होऊन आपण काय झालो, आपण पोस्ट ऑफिसवरती आलो. ठीक आहे. पोस्ट ऑफिस नंतर थोडंसं अपग्रेड झाल्यानंतर आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी वगैरे लँडलाईन फोन्स वगैरे आले होते बघा. लँडलाईन फोनवरून आपण एक छोट्या नोकियाच्या फोनवरती आलो. त्याच्यानंतर आता इतके स्मार्टफोन झालेत की विषयच नाही. मग त्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आपल्याला जर कुणाला मेसेज पाठवायचा असेल किंवा कुणाला कॉल करायचा असेल, तर तुम्हाला समजा तुम्हाला समोरच्याला पर्सनला बघायचं असेल, तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता किंवा त्यांच्यासोबत म्हणजे व्हॉट्सअपचं तुम्ही मेसेजेस वगैरे चॅट करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही कॉल पण करू शकता.
मग ह्या गोष्टी कुठून आल्या? ह्या गोष्टी आल्या, ह्या गोष्टी काय आहेत? ह्या गोष्टी सॉफ्टवेअर ज्याच्यासाठी म्हणजे जे पण तुमचं वर्क आहे, जर तुम्हाला असं नॉर्मली कोणत्या फ्रेंडला जर बोलायचं म्हणजे तुम्हाला त्याला जाऊन भेटा किंवा काहीतरी लेटर वगैरे पाठवा किंवा फ्रेंड फ्रेंड थ्रू तुम्हाला मेसेज पास ऑन करा, हे काय खूप लेंदी आहे. तुम्हाला तेवढं म्हणजे लवकरात लवकर रिस्पॉन्स वगैरे सगळ्या गोष्टी भेटू शकतात का? जे तुम्हाला एक्सपेक्ट असलेल्या गोष्टी होऊ शकतात का लवकरात लवकर? नाही होऊ शकतात. सॉफ्टवेअर म्हणजे काय, की एक अशा पद्धतीने बनवलेला ऍप म्हणजे काय म्हणू शकते, एक प्रोग्रामॅटिकल स्ट्रक्चर आहे, ज्याच्या थ्रू काय केलं पाहिजे, एक म्हणजे आपलं जे पण वर्क आहे, जे पण आपलं आपण दिलेलं इनपुट वगैरे असेल त्याच्या थ्रू काय केलं पाहिजे, काहीतरी सर्टन ऍक्शन परफॉर्म केली पाहिजे. म्हणजे पण आपलं काम आहे, जे ह्युमन रिसोर्सेसला वाटणारं थोडं हार्ड काम आहे, ते काय केलं पाहिजे, त्यांना इझी करून दिलं पाहिजे. किंवा त्यांच्या सगळ्या पण ज्या गोष्टी असतील ना, त्या गोष्टी थोड्या म्हणजे जे आता जे सॉफ्टवेअर असेल समजा इन्स्टा किंवा जे पण तुम्ही वापराल पुढे, किंवा तुम्ही जर समजा ऑनलाईन शॉपिंग करत असाल वगैरे, किंवा कुठं जाण्यासाठी तुम्ही म्हणजे कॅब वगैरे बुक करत असाल, तर हे काय, की हे जे आपलं आपलं काम आहे, जिथं आपल्याला कुठंतरी गरज पडते की आपल्याला खूप सारे एफर्ट्स द्यावे लागतील, त्याच ठिकाणी फक्त आपलं काम इझी व्हावं म्हणून काय केलेलं आहे, सॉफ्टवेअर हा कन्सेप्ट किंवा सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलेली आहेत. आता व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली सॉफ्टवेअर? आता सॉफ्टवेअर कसं बनतं? सॉफ्टवेअर असंच बनतं का, की ठीक आहे म्हणजे एक दोन चार पेजेस वगैरे गोळा केले, ठीक आहे, दोन चार पेजेस गोळा करूनच होतं खरं तर, पण ते एक्झॅक्ट बॅकएंडला काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये मल्टिपल लाईन्सचा कोड लिहिला जातो किंवा कोडिंग केली त्याच्या साईडला, आणि त्याच्यानंतरच तो काय होतो, एखादा तुम्हाला स्क्रीन वगैरे विजिबल होते. म्हणजे असे काहीतरी म्हणजे स्पेशल प्रोग्राम राईट डाऊन केला जातो बॅकएंडला, ज्याच्या थ्रू काय केलं जातं, तुमची जी स्क्रीन असेल किंवा जो जीवाय पार्ट म्हणू शकता, तुम्हाला काय होतो, डिस्प्ले होतो. मग आता त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला काहीतरी मग तुम्ही इन्फॉर्मेशन वगैरे पुट करणार, त्याच्यानंतर तो काहीतरी रिस्पॉन्स तुम्हाला बॅकएंड म्हणजे परत रिस्पॉन्स देणार, की ठीक आहे ही गोष्ट अशी अशी आहे वगैरे म्हणून. हे काय झालं, याला म्हणलं जातं सॉफ्टवेअर. आता स्टँडर्ड वेने याची डेफिनेशन काय आहे? सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ अ स्पेशलाइज्ड प्रोग्राम विच टेक्स द युजर इनपुट अँड जनरेट द डिझायर आउटपुट. ठीक आहे, मी लिहून काढते. शॉर्ट फॉर्म आहे हा सॉफ्टवेअरचा. सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन of specialized program which takes user input, generate desired ओके. ठीक आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय, नॉर्मल डेफिनेशन काय व्हायची? सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ स्पेशलाइज्ड प्रोग्राम विच टेक्स द युजर इनपुट अँड जनरेट द डिझायर आउटपुट. म्हणजे डेफिनेशन काय म्हणायचं? डेफिनेशन म्हणते की सॉफ्टवेअर म्हणजे एक अशा स्पेशल प्रोग्रामचं कलेक्शन आहे, ज्याच्यामध्ये फक्त तो सॉफ्टवेअर काय करतो, युजर जो पण एंड युजर असेल, जो यूज करतोय, त्याला त्याला काहीतरी म्हणजे त्या सॉफ्टवेअरला काहीतरी इनपुट पास करावं लागतं, म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी लागते. ती इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ते सॉफ्टवेअर काय करतो, एक डिझायर आउटपुट म्हणजे जे जो एंड युजर आहे त्याला एक्सपेक्टेड असलेला आउटपुट तो काय करतो, जनरेट केलं जातं त्याच गोष्टीला, की तशा त्या पूर्ण म्हणजे ह्या कलेक्शनला काय म्हणलं जातं, एक सॉफ्टवेअर वर्क करते अशा पद्धतीने आपण म्हणतो. मग ते एक्झॅक्टली काय, तुम्ही नॉर्मल आहे बघा, कलेक्शन इज अ स्पेशलाइज्ड प्रोग्राम विच टेक्स द युजर इनपुट अँड जनरेट द डिझायर आउटपुट. तुम्ही नॉर्मल आहे, कन्सिडर करा तुम्हाला काय करायची, एखादी कॅब बुक करायची आहे. कॅब नंतर तुम्ही काय करता, एक ते सॉफ्टवेअर जे पण समजा उबर आहे, उबर तुम्ही काय करता, इन्स्टॉल करता. इन्स्टॉल केल्यानंतर पहिलं तुम्ही काय करता, चेक करता की ठीक आहे, तुम्हाला इनपुट पास करावं लागतं. इनपुट पास करणं म्हणजे काय, तुम्हाला समजा काय करायचं, तुम्हाला स्वारगेटला जायचं आहे. तुम्ही ज्या पण म्हणजे डेस्टिनेशन लोकेशन सॉरी लोकेशनला, सोर्स लोकेशनला, तिथून तुम्ही काय करता हो, त्याला इनपुट पास करता. इनपुट पास करता म्हणजे काय करता, की तुम्हाला जी डेस्टिनेशन लोकेशन म्हणजे तिथं जायचं आहे, तीन लोकेशन तुम्ही काय करता, तिथं टाकता. म्हणजे मला स्वारगेटला जायचं, तुम्ही सिलेक्ट करता. त्याच्यानंतर ते इंटरनली जाऊन काय करतो, जो पण प्रोग्राम क्रिएट केलेला आहे किंवा प्रोग्राम लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एक्झिक्युशन होतं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय होतं, एक डिझायर आउटपुट जनरेट होतं. आता डिझायर आउटपुट म्हणजे काय, की नियर बाय तुम्हाला जेवढ्या पण कॅब्स अवेलेबल असतील किंवा ॲटो अवेलेबल असतील, ते काय करतो, ते तुम्हाला शो करते की ठीक आहे, तुम्ही ज्या लोकेशनला, तुम्हाला जिथं जायचं आहे, तर याच्यासाठी एवढे एवढे लोक सध्या पेंडिंग आहेत, तुम्ही एवढ्या लोकांपैकी कुणालाही काय करू शकता, चूज करून तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन लोकेशनला पोहोचू शकता. म्हणजे काय झालं,
की तुम्ही एखादं ते सॉफ्टवेअर म्हणजे काय, जे पण स्पेशलाइज्ड केलेला प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जो पण युजर म्हणजे तुम्ही एखादं इनपुट पास केलं आणि त्याच्यानंतर त्या सॉफ्टवेअरनं काय केलं, जे पण तुम्हाला एक्सपेक्ट असलेलं जे पण आउटपुट आहे, जे एक्सपेक्ट असलेली म्हणजे तुमची नेक्स्ट स्टेप होती, ती स्टेप्स काय केली, त्यानं जनरेट केली किंवा त्यानं तुम्हाला डिस्प्ले केली. तर हे वर्क करणं किंवा अशा पद्धतीनं जे तुमचं काम आहे ते काम परफॉर्म करणाऱ्याला आपण काय म्हणतो, जे पण तुमची इझी म्हणजे जे पण स्टेप्स असतात त्या स्टेप्स तुमच्या इझी केल्या जातात त्यालाच म्हणलं जातं सॉफ्टवेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आता व्हॉट इज मीन बाय टेस्टिंग. ठीक आहे. आता टेस्टिंग पण हा एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सॉफ्टवेअर तर समजलं की सॉफ्टवेअर काय आहे हो, एक अशा टाईपचा स्पेशलाइज्ड प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये काहीतरी आपण इनपुट पास केल्यानंतर काय होतं, वी गॉट द काय समथिंग डिझायर आउटपुट ऑर द डिझायर जनरेटेड आउटपुट, तुम्हाला काय होतं तिथं भेटलं जातं. त्याच्यानंतर आता टेस्टिंग आहे. तर टेस्टिंग म्हणजे काय, ठीक आहे, सॉफ्टवेअर तर समजलं, तर टेस्टिंग कन्सेप्ट काय आहे. टेस्टिंग म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला चेक करावं लागतं जे पण सॉफ्टवेअर बनवलं गेलेलं आहे ते सॉफ्टवेअर चेक करावं लागतं की ते तेवढंच करेक्ट आहे का, म्हणजे जे इनपुट पास केल्यानंतर एक्सपेक्टेड किंवा डिझायर असलेलं आउटपुटच तो जनरेट करतो का, ही गोष्ट आपल्याला चेक करायची असते. म्हणजेच आपण काय करतो तिथं टेस्टिंग परफॉर्म करतो. किंवा नॉर्मल डेफिनेशन काय आहे, टेस्टिंग इज अ प्रोसेस टू चेक वेदर द ऍप्लिकेशन testing is the process of checking whether the given software or the application is generate the desired output or not. म्हणजे काय, हे सॉफ्टवेअर तर बनवलंय पण आता ओनली टेस्टिंग कन्सेप्ट काय आहे की तुम्हाला टेस्टिंग मध्ये आपल्याला फक्त चेक करावं लागतं जे पण सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते सॉफ्टवेअर आता व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं इनपुट पास करता, इनपुट पास केल्यानंतर डिझायर्ड आउटपुट म्हणजे काय, जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे एंड युजरला किंवा जो पण वापरणारा पर्सन आहे त्याला, ते एक्सपेक्टेड आउटपुटच पास ऑन केलं जातं का दुसरंच काहीतरी फंक्शनिंग परफॉर्म होतीये वगैरे जी की तुम्हाला रिलेव्हंट नाहीये किंवा तुम्हाला समजत पण नाहीये, असं काही ऑपरेशन परफॉर्म होतंय, त्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात, त्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय कराव्या लागतात, त्यालाच म्हणलं जातं टेस्टिंग कन्सेप्ट आपण किंवा टेस्टिंग आपण परफॉर्म करतो. मग डेफिनेशन काय आहे, टेस्टिंग इज अ प्रोसेस ऑफ चेकिंग वेदर okay whether the given software or application म्हणू शकता is generating desired output. हे याला म्हणलं जातं टेस्टिंग. टेस्टिंग म्हणजे काय, की टेस्टिंग इज अ प्रोसेस, ही एक अशी प्रोसेस आहे ऑफ द चेकिंग वेदर द गिवन सॉफ्टवेअर और द ऍप्लिकेशन इज जनरेटिंग द डिझायर आउटपुट और नॉट, पण तुम्ही काय करू शकता म्हणू शकता पुढे याला, म्हणजे ते चेक करणं त्याला आपण टेस्टिंग म्हणतो. म्हणजे टेस्टिंग ही काय, म्हणजे एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, अशी एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चेक करावं लागतं जे पण ऍप्लिकेशन आहे किंवा जे सॉफ्टवेअर डेव्हलपरनं क्रिएट केलेलं आहे किंवा बनवलेलं आहे ते सॉफ्टवेअर, जेव्हा तुम्ही एखादं इनपुट पास करता त्याला, तेव्हा तुम्हाला एक्सपेक्ट असलेलं डिझायर आउटपुटच जनरेट होतं का, जे तुम्ही एक्सपेक्ट करताय तेच गोष्ट पुढे त्या ऍप्लिकेशन मध्ये परफॉर्म होतीये का नाही होतीये, का कोणती दुसरीच कोणतीतरी गोष्ट परफॉर्म होते जे की एंड युजरला किंवा जो पण यूज करणारा पर्सन आहे त्याला माइट बी समजणार नाही वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय कराव्या लागतात किंवा चेक कराव्या लागतात, त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो टेस्टिंग असं म्हणलं जातं. ठीक आहे. आता झालं टेस्टिंग आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग तर समजले की ठीक आहे, काय सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर जे कलेक्शन ऑफ अ स्पेशलाइज्ड प्रोग्राम विच टेक्स द युजर इनपुट अँड जनरेट द डिझायर आउटपुट म्हणून. त्याच्यानंतर आहे टेस्टिंग. टेस्टिंग म्हणजे काय, टेस्टिंग इज अ प्रोसेस टू चेक वेदर द गिवन सॉफ्टवेअर ऑर द ऍप्लिकेशन जनरेट द डिझायर आउटपुट. हे इथं झालं. आता ह्याचं कॉम्बिनेशन आहे. आपण आपण काय करतो, आपण करतो सॉफ्टवेअर टेस्टिंग परफॉर्म पण करतो, म्हणजे जे पण सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरची आपण टेस्टिंग परफॉर्म करतो. म्हणजे ह्या दोन ज्या डेफिनेशन आहेत किंवा ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी आपण काय करणार नेक्स्ट स्टेप्स मध्ये आपल्याला कंबाईन करायच्या आहेत. आता कशा पद्धतीनं आहे, आता एक्झॅक्टली सॉफ्टवेअर टेस्टिंगची डेफिनेशन काय आहे, तर सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग कशाला म्हणलं जातं, तर सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अ प्रोसेस टू चेकिंग द कम्प्लीटनेस अँड करेक्टनेस ऑफ द सॉफ्टवेअर विथ रिस्पेक्ट टू द क्लायंट एक्सपेक्टेशन. मी लिहून घेते, इज द
process of checking completeness correctness okay completeness and correctness of the software with respect to the client's expectation. ठीक आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय एक्झॅक्टली? सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अ प्रोसेस इज अ प्रोसेस टू चेकिंग कम्प्लीटनेस अँड करेक्टनेस ऑफ द सॉफ्टवेअर. एवढ्याच वाक्याचं आपण काय करूयात पहिल्यांदा हे बघूयात म्हणजे मिनिंग बघूयात. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय? सॉफ्टवेअर टेस्टिंग ही अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये तुम्हाला चेक करावं लागतं जे पण बनवलेलं सॉफ्टवेअर आहे ते कम्प्लीट आहे का, आणि कम्प्लीट असेल तर ते करेक्ट सुद्धा आहे का विथ रिस्पेक्ट टू द क्लायंट एक्सपेक्टेशन. म्हणजे काय म्हणणं आहे, म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय की जे पण ऍप्लिकेशन डेव्हलपरनं बनवलेलं आहे किंवा डेव्हलप केलेलं आहे, ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे जे पण आहे ना, ते तुम्हाला एकतर कम्प्लीट पाहिजे. कम्प्लीट म्हणजे काय, जे वर्क तुम्हाला दिलं होतं ते वर्क 100% झालेलं पाहिजे. असं नाही की अर्धच वगैरे केलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी. असं म्हणजे काय म्हणू शकता की समजा 2 पेजेस आहे, 2 पेजेस म्हणजे तुम्हाला सांगितले की तुम्हाला साइन अप पेज बनवायचं आहे. साइन अप पेज नंतर तुम्हाला काय करायचं, जे लॉग इन पेज आहे हे लॉग इन पेज बनवायचं आहे. मग हे तुम्हाला चेक करावं लागतं की व्यवस्थित पद्धतीनं वर्क करतं का, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत का. कम्प्लीट म्हणजे काय, समजा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये हे 2च पेजेस आहेत, लेट्स कन्सिडर. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्हाला बघायचं की सॉफ्टवेअर टेस्टिंग ही प्रोसेस आहे. तुम्हाला एक्झॅक्टली काय चेक करायचंय की ते सॉफ्टवेअर कम्प्लीट आहे का. कम्प्लीट म्हणजे जे पण सांगितलेले वेब पेजेस असतील किंवा जेवढ्या त्या वेब पेजमध्ये असणाऱ्या जेवढ्या फील्ड्स असतील ह्या सगळ्या फील्ड्स तिथं प्रेझेंट आहेत का, व्यवस्थित पद्धतीनं क्रिएट केलेले आहेत का. आणि कम्प्लीट असेल तर ते सॉफ्टवेअर तेवढंच करेक्ट पण आहे का. करेक्ट आहे का म्हणजे किती व्यवस्थित पद्धतीनं वर्किंग आहे का. साइन अप पेज जे असेल त्या साइन अप पेजमध्ये सगळ्या गोष्टी वर्किंग आहेत का प्रॉपरली, का कोणता टेक्स्ट बॉक्स मिसिंग आहे का. एखादा टेक्स्ट बॉक्स टाकला तर त्या टेक्स्ट बॉक्स तुम्हाला वर्कच होत नाहीये, त्याच्यामध्ये डेटाच तुम्ही एंटर करू शकत नाहीयेत वगैरे. त्याच्यानंतर सेम लॉग इन पेज सोबत होतंय की तुम्ही युजर आयडी पासवर्ड तुम्ही व्यवस्थित टाकलेला आहे, लॉग इन बटन तुम्ही म्हणजे बटनवरती क्लिक करून तुम्ही पुढच्या पेजला फॉरवर्ड होण्याचा प्रयत्न करतात, पण नेक्स्ट पेजला तुम्ही काय करता जाऊ शकत नाहीयेत. मग इथं तुमचं सॉफ्टवेअर कम्प्लीट करून तरी काही मिनिंग आहे का. म्हणजे तुम्ही साइन अप पेज, होम पेज व्यवस्थित पद्धतीनं म्हणजे बनवलेलं आहे, क्रिएट करून ठेवलेलं आहे, पण ते काय होत नाही, करेक्टच नाही. करेक्ट नाही म्हणजे काय, ते वर्कच प्रॉपरली करत नसेल तर काय मिनिंग आहे का मग त्याचा. तर नाही. समजा तुम्ही काय केलंय, फक्त साइन अप पेजेस बनवले, तुमचं लॉग इन पेज जे आहे ते लॉग इन पेज तुम्ही बनवलेलंच नाहीये. मग तुमचं जो पण वर्क आहे तो वर्क कसा आहे, तो वर्क तुमचा इनकम्प्लीट आहे. तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं क्रिएट केलंय म्हणजे कम्प्लीट केलंय का तुमचं काम, नाही केलेलं आहे. मग ते हाफ ऑफ द वर्क तुमचं करेक्ट असून पण काही म्हणजे फायदा नाहीये त्याचा. म्हणजे तुम्ही साइन अप पेजेस बनवले, ते साइन अप पेज व्यवस्थित पद्धतीनं वर्किंग आहे, काही म्हणजे त्याच्यात काहीच एरर नाहीये, पण तुम्ही जे नेक्स्ट पेज असेल, जे लॉग इन पेज लागणार आहे, ते लॉग इन पेज तुम्ही क्रिएट केलंय का, नाही केलेलं. ते तुम्ही हाफच केलंय, मग त्याच्यात काही मिनिंग आहे का. त्याच्यामुळं तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंग तुम्हाला जितकी कम्प्लीट असणं गरजेचं आहे, की म्हणजे एखादं सॉफ्टवेअर जेवढं कम्प्लीट असणं गरजेचं आहे तेवढंच ते करेक्ट असणं पण गरजेचं आहे. आणि जितकं करेक्ट म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं राईट पाहिजेत त्याच पद्धतीने ते सॉफ्टवेअर कम्प्लीट असणं पण तेवढ्याच गरजेचं आहे. आणि तेच आहे की नाही आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. ते सॉफ्टवेअर डेव्हलपरनं कम्प्लीट व्यवस्थित डेव्हलप केलेलं आहे का, आणि कम्प्लीट केलं असेल ते व्यवस्थित पद्धतीनं वर्किंग आहे का, ते सगळ्या गोष्टी प्रॉपर वेजनं वर्क होत आहेत का, हे आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं किंवा चेक करावं लागतं. आता हे चेक करायचं कोणत्या बेसिसवरती चेक करायचं, तर विथ रिस्पेक्ट टू द क्लायंट एक्सपेक्टेशन्स. क्लायंट एक्सपेक्टेशन म्हणजे काय, जो एंड युजर आहे, जो आपला कंपनीचा क्लायंट आहे, ज्याच्यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहेत, त्यांच्या एक्सपेक्टेशननुसार जसं त्यांना एक्झॅक्टली हवंय ना त्याच एक्सपेक्टेशननुसार आपण ते सॉफ्टवेअर किंवा डेव्हलपरनं ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे की नाही केलेलं आहे हे आपल्याला चेक करावं लागतं. आता हे एक्सपेक्टेशन कशा समजणार आपल्याला, की क्लायंटच्या कशा असतात, काय असतात, हे पुढं आहे ऑन द म्हणजे आपण पुढच्या स्टेप्समध्ये बघूयात. ठीक आहे. फक्त सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय एक्झॅक्टली आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अ प्रोसेस ऑफ चेकिंग कम्प्लीटनेस अँड करेक्टनेस ऑफ द सॉफ्टवेअर विथ रिस्पेक्ट टू द क्लायंट एक्सपेक्टेशन. म्हणजे तुम्हाला जे बनवलेलं सॉफ्टवेअर आहे डेव्हलपरनं ते कम्प्लीट आहे का, आणि कम्प्लीट असेल तर ते तेवढंच करेक्ट पण आहे का,
हे आपल्याला चेक करावं लागतं कुणाच्या एक्सपेक्टेशननुसार किंवा कुणाच्या अकॉर्डिंग. आपण आपल्या मनानं चेक करू शकतो का, म्हणू शकतो का की नाही हे सॉफ्ट म्हणजे हे लोगो इकडल्या साईडला बेटर आहे, हा जो पेज आहे ते पेज थोडंसं राईट साईडला मी म्हणजे शिफ्ट केलं तरी चालेल. म्हणजे जसं आपल्याला वाटतं किंवा जसं डेव्हलपरला वाटतं त्याच्या अकॉर्डिंग आपण चेक करतो किंवा त्याच्या अकॉर्डिंग आपण क्रिएट करतो का, नाही. तर आपण कुणाच्या अकॉर्डिंग किंवा कुणाला पाहिजे तसं आपण बनवतो. जसं क्लायंटला हवं आहे, जसं क्लायंटनं आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, जसं त्यांना रिक्वायर्ड आहे, त्यांच्या कम्फर्ट झोननुसार काय करतो ते सॉफ्टवेअर आपण बनलंय की नाही बनलंय हे आपण चेक करतो. त्याला म्हणलं जातं सॉफ्टवेअर टेस्टिंग असं म्हणलं जातं. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय? सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अ प्रोसेस ऑफ चेकिंग कम्प्लीटनेस अँड करेक्टनेस ऑफ दॅट सॉफ्टवेअर विथ रिस्पेक्ट टू द क्लायंट एक्सपेक्टेशन. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर किती करेक्ट आहे आणि कम्प्लीट आहे कुणाच्या एक्सपेक्टेशननुसार किंवा कुणाच्या अकॉर्डिंग, जो पण एंड युजर आहे का, जो क्लायंट आहे, ज्यांना आपल्याला पे करत आहे, ज्यासाठी आपण डेव्हलप करत आहोत, त्यांच्या अकॉर्डिंग हे सॉफ्टवेअर डेव्हलप झालेलं आहे का हे आपल्याला चेक करावं लागतं किंवा आपण बघतो. त्यालाच म्हणलं जातं की सॉफ्टवेअर टेस्टिंग असं म्हणलं जातं किंवा सॉफ्टवेअरची टेस्टिंग परफॉर्म करतो आपण ह्या पद्धतीनं म्हणलं जातं. ठीक आहे. ह्या 3 डेफिनेशन्स आहेत. तुम्हाला डेफिनेशन कुणी विचारणार नाही. पहिली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की सॉफ्टवेअरची डेफिनेशन सांग किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंगची डेफिनेशन सांग, तुम्हाला विचारणार नाही कारण आपण फ्रेशर नाहीयेत. पण तरी सुद्धा तुम्हाला बेसिक पासून माहिती पाहिजे किंवा सगळ्या आयडिया क्लिअर पाहिजेत, म्हणून ह्या गोष्टी कव्हर करणं तेवढ्या मॅन्डेटरी आहेत. थोडासा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, आय नो थोडं बोर होऊ शकतं, बट मी आय ट्राय माय लेवल बेस्ट की तुम्हाला थोडंसं म्हणजे झोप नाही येणार की थोडं इंटरेस्टिंग वाटेल. थोडं सुरुवातीला वाटेल तुम्हाला एक दोन डेफिनेशन वगैरे, पण जेव्हा तुम्ही थोडं थोडं पुढं जाल ना तेव्हा तुम्हाला थोडं इंटरेस्टिंग वाटेल, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी नवीन भेटतील तुम्हाला त्याच्यामुळं. ठीक आहे. तर आता एक्झॅक्टली ना आपण एक नॉर्मल वर्क फ्लो बघूया की एखाद्या कंपनीमध्ये आपण म्हणतो की एखाद्या कंपनीकडे प्रोजेक्ट येतो किंवा कसा परफॉर्म केला जातो, काय केलं जातं. जस्ट एक नॉर्मल वर्क फ्लो की एखाद्या प्रोजेक्टमध्ये किती लोक इन्व्हॉल्व असू शकतात किंवा किती टीम्स असतात, जे की जेवढे लोक आहेत की ते लोक मॅन्डेटरी असतात एखाद्या टीम मध्ये. म्हणजे आता नॉर्मल एखादा प्रोजेक्ट असेल तर एखाद्या प्रोजेक्टमध्ये अशा कोणत्या कोणत्या टीम्स असतात ज्या की खूप मॅन्डेटरी टीम्स म्हणू शकतात की त्यांच्याशिवाय कामच होऊ शकत नाही. जर ह्या लेअर मधला एक पर्सन जर म्हणजे एक टीम जरी आपण मिस आउट केली ना तर तो प्रोजेक्ट डेव्हलप करणं हे इम्पॉसिबल गोष्ट आहे. तर वर्कफ्लो कसा असू शकतो किंवा म्हणजे जे आपण लॅडर म्हणू शकतो ती कशी आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा आहे कस्टमर. कस्टमर हा मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन आहे, म्हणजे जर ह्या लॅडर मधला किंवा म्हणजे म्हणू शकता ह्या लेअर मधला. कारण जर कस्टमर्स नसेल तर तुम्हाला कोणत्या तुमच्या कंपनीला प्रोजेक्ट देणारच नसेल तर तुम्ही कितीही मोठी कंपनी ओपन अप करा म्हणजे काही फायदा नाही, तुम्ही लॉस मध्ये जाणार. ठीक आहे. त्याच्यामुळं कस्टमर हा खूप मेन इम्पॉर्टंट प्रायोरिटी तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर आहे बिझनेस अनालिस्ट. आता हे बिझनेस अनालिस्ट काय आहे, याला शॉर्ट मध्ये म्हणलं जातं BA पर्सन पण म्हणलं जातं. BA. ओके. बिझनेस अनालिस्ट हा एक असा पर्सन असतो प्रत्येक IT कंपन्यांमध्ये ज्याचं कामच असते की कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट आणणं, त्यांच्या प्रोजेक्टची कम्प्लीट डिस्क्रिप्टिव्ह माहिती वगैरे घेणं आणि जो पण क्लायंट असेल क्लायंटला आणि कंपनीला एक काय म्हणू शकता एक बॉन्ड मध्ये बांधून ठेवण्याचं काम जे पण कुणाचं असतं तो असतो बिझनेस अनालिस्ट का जो BA पर्सन आपण त्याला म्हणतो. तुम्हाला BA पर्सन शॉर्ट फॉर्म तुम्हाला आता पुढे इथून पुढे खूप म्हणजे प्रत्येक पॉईंट मध्ये म्हणाल तरी तुम्हाला आयडेंटिफाय होऊ शकतो. तर थोडंसं हा जो कन्सेप्ट असेल ना म्हणजे हा जो पर्सन आहे ना, ही जी पोझिशन आहे ना याला थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. BA पर्सन म्हणजे काय, ह्याचं काम असतं जे पण रिक्वायरमेंट गॅदरिंग वगैरे असेल किंवा रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की सध्या नॉर्मली की प्रोजेक्ट कंपन्यांमध्ये आणणं किंवा प्रोजेक्टला म्हणजे कंपनीमधल्या लोकांना पूर्ण म्हणजे कंपनीला आणि काय म्हणू शकता क्लायंटला ह्या दोघांना म्हणजे मॅनेज करणं किंवा मेंटेन करणं त्या दोघांना सोबत एक बॉन्ड क्रिएट करून ठेवणं ही पूर्ण आणि पूर्ण कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी ह्या बिझनेस अनालिस्ट वाल्यांची असते, जी ज्यांची टीम असते जी पण त्या टीमचं काम असतं. जसं आपण टेस्टर किंवा डेव्हलपर बघतो ना त्याच पद्धतीनं हे बिझनेस अनालिस्ट लोकांची पण जी टीम असते हे लोकांचं कामच एवढं असते की जे पण म्हणजे प्रोजेक्ट कंपन्यांमध्ये आणणं, कस्टमरशी कम्युनिकेट वगैरे करणं, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्यांना कशा पद्धतीनं सॉफ्टवेअर डेव्हलप करून हवाय, काय हवंय, ह्या सगळ्या गोष्टी काय करणं कलेक्ट करणं हे फक्त ह्यांचं तेवढंच काम असतं. जे डॉक्युमेंटेशन वगैरे आपण म्हणतो की एखाद्या प्रोजेक्टसाठी डॉक्युमेंटेशन पार्ट वगैरे लागतो, तो डॉक्युमेंटेशन पार्ट वगैरे काय करणं व्यवस्थित पद्धतीनं क्रिएट करून बाकीचे जे टेस्टर असतील, जे म्हणजे डेव्हलपर वगैरे असतील, जे प्रोजेक्ट मॅनेजर असतील, ह्या सगळ्या लोकांना पुढं फॉरवर्ड करणं. तुम्ही एखाद्या प्रोजेक्टचा जेवढा पण डॉक्युमेंटेशन पार्ट बघाल ना तो सगळा डॉक्युमेंटेशन पार्ट हा बिझनेस अनालिस्ट म्हणजे जे BA लोक असतात ना ह्या लोकांकडेच असतो. ठीक आहे.
त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर हा सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर येतात डेव्हलपर. आता डेव्हलपर ऑब्व्हियसली तर तुम्हाला डेव्हलपर तर लागणारच आहे सॉफ्टवेअर डेव्हलप वगैरे करण्यासाठी. त्याच्यानंतर असतो सेकंड पॉईंट म्हणजे सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन म्हणू शकतो त्यांना, जे आहे टेस्टर. जे पण डेव्हलपरनं केलेलं काम आहे किंवा जे पण डेव्हलपरनं वर्क केलेलं आहे ते टेस्ट करावं लागतं आपण लोकांना, म्हणजे आपल्या लोकांना ऍज अ टेस्टर म्हणून ते आपल्याला काम करावं लागतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे काय म्हणू शकता लेअरमध्ये टेस्टर लोक पण तेवढेच इम्पॉर्टंट असतात, त्यांना पण तेवढीच व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर लास्ट आहे फायनल प्रोडक्शन वाले म्हणू शकता तुम्ही, प्रोडक्शनची जी टीम असते. हा कोण काही बोलणार आहे का? ओके प्रोडक्शन. अरे प्रोडक्शन टीम. आता प्रोडक्शन टीम म्हणजे काय? प्रोडक्शन टीम म्हणजे जे लोक तुमचं सॉफ्टवेअर जे असतात, तुम्ही काय करता डेव्हलपर टेस्टर, आपण काय करतो डेव्हलपर डेव्हलप करतो, टेस्टर आपण लोक टेस्ट करतो, आणि जो पण प्रोजेक्ट असेल ना तो प्रोजेक्ट पुरं काय केला जातो, जे पण प्रोडक्शन टीम असेल ना त्या प्रोडक्शन टीमला पुढे हँड ओव्हर केलं जातं किंवा शेअर केला जातो. मग ते लोक काय करतात, जे पण सॉफ्टवेअर असेल ना जे तुम्ही म्हणजे टेस्ट केलेलं वगैरे ते एक स्पेशलाइज्ड फॉर्मॅट मध्ये काय करतात परत मर्ज करतात, व्यवस्थित पद्धतीने बनवतात, आणि त्याच्यानंतर ते लोक काय करतात ते जे पण असेल ते मार्केटमध्ये रिलीज करणं वगैरे असेल किंवा आपण काय म्हणतो म्हणजे वेबसाईट रिलीज करणं, म्हणजे काय म्हणतो ऑनलाईन रिलीज करणं, किंवा जर तुम्ही प्ले म्हणजे एखादं ऍप्लिकेशन असेल तर ते प्ले स्टोर वरती लॉन्च वगैरे करणं, जे पण असेल ते म्हणजे इव्हन मार्केटमध्ये काय केलं जाते प्रोडक्शन टीम काय करते मार्केटमध्ये ते सॉफ्टवेअर रिलीज करते, ज्यांच्यासाठी यूज करायसाठी बनवलेलं वगैरे आहे ते. मग त्याच्यासाठी प्रोडक्शन टीम पण आहे ना ही इम्पॉर्टंट असते. एखादं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी किंवा कोणतंही सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन वगैरे बनवण्यासाठी एवढे 5 लोक किंवा ह्या 5 टीम्स म्हणू शकता तुम्ही मॅन्डेटरी आहेत, म्हणजे आहेतच. याच्यातली एक जरी कोणती गोष्ट स्किप झाली ना किंवा कोणती जरी, तर प्रोजेक्ट डेव्हलप करणं किंवा एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करणं ही ऑलमोस्ट इम्पॉसिबल किंवा ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा इम्पॉसिबल गोष्ट आहे. कारण प्रत्येक जण एकमेकांवरती इंटरनली खूप म्हणजे इनडायरेक्टली डायरेक्टली डिपेंड आहे. कस्टमर कुणावरती डिपेंड आहे, बीए पर्सन वरती. कारण बीए पर्सन जर त्याच्यासोबत म्हणजे व्यवस्थित म्हणजे काय म्हणतात कम्युनिकेट करणारा पर्सनच नसेल, की त्यांना काय रिक्वायरमेंट आहेत, कशा पद्धतीनं बनवायचं आहे, त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत, ह्याचं समजून घेणारा कोणी नसेल, तर त्यांच्या एक्सपेक्टेशनला आपली कंपनी किंवा कोणतीही कंपनी काय करणार नाही, तेवढं सॅटिस्फाय करू शकणार नाही किंवा फुलफिल करू शकणार नाही. त्याच्यामुळं बीए पर्सन असा पर्सन म्हणजे एक एम्प्लॉई असतो किंवा काय म्हणू शकतो एक पोझिशन आहे, ज्याचं कामच असतं की कस्टमर कडून सगळ्या गोष्टी हँड ओव्हर करणं किंवा सगळ्या गोष्टी समजून घेणं, त्यांच्या एक्सपेक्टेशन, त्यांच्या सिक्युरिटी, प्रायोरिटी सगळ्या गोष्टी काय करणं त्यांच्याकडून समजून घेणं. समजा काय केलेलं आहे की आपल्याकडे कस्टमर आपण आहे, बीए पर्सन पण आहे, आणि समजा डेव्हलपर पर्सन नसेल म्हणजे डेव्हलपच करणारा कोणी जर पर्सन नसेल, तर मग उपयोग आहे का की तुमच्या कंपनीमध्ये प्रोजेक्ट येऊन पण व्यवस्थित तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन असून पण जर तुम्हाला डेव्हलप करून देणाराच कोणी नसेल, तर पुढे काही उपयोगच नाही. मग हे खालच्या स्टेजेस काही म्हणजे मिनिंगलेसच आहेत. त्याच्यानंतर समजा तुमच्याकडे डेव्हलपर पण आहे पण तुमच्याकडे टेस्टर लोकांची जर टीम नसेल ना, तर मग तुम्ही बनवलेलं सॉफ्टवेअर हे अॅक्युरेट आहे हे जज करणारा म्हणजे कुणी पर्सन नाहीच आहे तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर तर डेव्हलप कराल ठीक आहे, काही म्हणजे प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल, पण जी क्वालिटी तुम्हाला मेंटेन करायची आहे किंवा जी तुम्ही सॅटिस्फॅक्टरी लेवल तुम्ही देणार आहात एखाद्या कस्टमरला, ती तुम्ही किती शुअर म्हणजे किती पर्सेंटेज मध्ये कशा पद्धतीनं द्याल याची गॅरंटी कुणीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला टेस्टर लोक पण तेवढ्याच इक्वली इम्पॉर्टंट लागतात. त्याच्यानंतर जे फायनल असेल प्रोडक्शन टीम. प्रोडक्शन टीम म्हणजे कोण, तुम्ही सॉफ्टवेअर बनवून व्यवस्थित पद्धतीने ठेवले, टेस्ट करून पण ठेवले, पण ते तुमच्या कंपनीतच आहे, ज्यांना वापरायचंय ते लोकांपर्यंत पोहोचलंच नाहीये, तर काही मिनिंग आहे का त्या सॉफ्टवेअरचा डेव्हलप करून वगैरे म्हणजे जो पण क्लायंट आहे त्या क्लायंटनं फुकट पैसे घालवलेत का? नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ते सॉफ्टवेअर म्हणजे रिअल लाईफ मध्ये किंवा म्हणू शकता की ऑन वर्क म्हणजे काय म्हणतात एंड युजरला यूज करण्यासाठी पण पुढे फॉरवर्ड तेवढ्याच पद्धतीने काय करावं लागतं, द्यावं लागतं किंवा त्यांना यूज करायला म्हणजे पुढे पास ऑन केलं पाहिजे किंवा मार्केटमध्ये लॉन्च करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि ते कोण करतं, तर ते करतं प्रोडक्शन टीम. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या पाचीच्या गोष्टी काय म्हणजे म्हणू शकता की हे एकमेकांवरती इंटरनली डायरेक्टली हे लोक काय तो डिपेंड आहेत. त्याच्यामुळं ही जी एक म्हणू शकता की मेन एवढ्या लोकांची टीम काय असते, एखाद्या नॉर्मल कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काय असते असते का तुम्हाला ह्या लोक तुम्हाला सगळे लोक तिथे बघायला भेटतील, जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये वर्किंगला जाल ना हे सगळे लोक तुम्हाला बघायला भेटतात.
जे पण रिक्वायरमेंट रिलेटेड जे पण इश्यू असतील किंवा जेवढ्या पण सगळ्या गोष्टी असतील ना, त्या सगळ्या BA पर्सन सोबतच असतात. म्हणजे डॉक्युमेंटेशन क्रिएट करणं एखाद्या प्रोजेक्टचं, तो प्रोजेक्ट कंपनीमध्ये आणणं, सगळ्या गोष्टी म्हणजे क्लायंटकडून सगळ्या गोष्टी समजून घेणं, काय करणं, मग ते व्यवस्थित पद्धतीनं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, हे सगळं काम कुणाचं असतं? BA पर्सनचं असतं. आपलं काम फक्त असतं, जो पण BA पर्सन आपल्याला सांगेल ना, की क्लायंटला अशा पद्धतीने एक्सपेक्टेड आहे, ते एका डॉक्युमेंटमध्ये लिहून पाठवतात. फक्त डेव्हलपर ते डॉक्युमेंट बघून फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट करतो आणि तेच डॉक्युमेंट बघून आपण काय करतो, फक्त जे पण डेव्हलपरने डेव्हलपमेंट केलेली आहे ते फक्त आपल्याला काय करावं लागतं, टेस्टिंग आपल्याला परफॉर्म करायला लागते किंवा आपण टेस्टिंग परफॉर्म करतो. ठीक आहे. हे आहे एक म्हणजे काय म्हणू शकता की सॉफ्ट म्हणजे डेव्हलपमेंटसाठी जे लागणारे रिसोर्सेस म्हणू शकता किंवा एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी जे लागणारे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस एवढे 5 लोक आहेत जे की एकमेकांवरती इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली म्हणू शकता तुम्ही डिपेंड आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये आज म्हणजे आत्ता जेवढं बघितलं याच्यामध्ये कुणाला काही इश्यू आहे, कोणती गोष्ट वर न गेली? तो हॅलो. हॅलो. हा बोला. मला ते विचारायचं होतं, जे प्रोडक्शनची टीम असते ती म्हणजे BA कडनं असायला पाहिजे ना, म्हणजे किंवा क्लायंट साइड कडून, नाही कारण नाही. मार्केटिंग किंवा ते करतात ना. म्हणजे आपलं फक्त डेव्हलपर आणि टेस्टिंगचं काम असतं. नाही. प्रत्येक कंपनीमध्ये जर तुम्ही गेलात ना, आता हे कंपनी वाईज म्हणजे प्रत्येक कंपनी जेवढ्या पण तुम्ही कंपनीमध्ये वर्किंगला जाल ना, तर त्या प्रत्येक कंपनीमध्ये एक प्रोडक्शन टीम असते. प्रोडक्शन टीम म्हणजे कोण? जे पण तुमचं सॉफ्टवेअर तुम्ही बनवलेलं आहे, ते सॉफ्टवेअर काय करणं, रिलीज करणार म्हणजे मार्केटमध्ये रिलीज करण्याचं जे काम असतं ना, ती आपल्या प्रत्येक कंपनीमधले जे प्रोडक्शन टीम असते ना, ती प्रोडक्शन टीम करत असते. मग यांना काय होतं की फक्त आपण काय करतो, आपण जेव्हा टेस्टिंग वगैरे परफॉर्म होते ना, त्याच्यानंतर आपण क्लायंटला जे ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे ना, ते त्यांना फक्त शो करतो की अशा पद्धतीने वगैरे वर्क केलेलं आहे, या पद्धतीने आम्ही तुमच्या एक्सपेक्टेशननुसार सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. तर जेव्हा त्यांच्याकडून आपल्याला ग्रीन सिग्नल भेटतं ना, की ठीक आहे, मला जसं हवं तसं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, तुम्ही ते सॉफ्टवेअर आता रिलीज करू शकता. म्हणजे जेव्हा क्लायंट कडून परमिशन भेटते ना आपल्याला, तेव्हा प्रोडक्शन टीम काय करते माहितीये का, तेव्हा प्रोडक्शन टीम जे पण सॉफ्टवेअर असेल ना, ते सॉफ्टवेअर काय करते, मार्केटमध्ये रिलीज करते. म्हणजे म्हणजे जेवढ्या पण आयटीज आहेत ना, त्या आयटीज मध्ये अशा पद्धतीने वर्किंग होते. माइट बी दुसऱ्या सेक्टरमध्ये थोडंसं म्हणजे वर्किंग प्रोसेस वेगळी असू शकते. पण आयटी सेक्टरमध्ये असं होतं की जेव्हा तुम्ही कम्प्लीट डेव्हलपमेंट टेस्टिंग परफॉर्म होते ना, त्याच्यानंतर आपल्याला क्लायंटला जे सॉफ्टवेअर आहे ना, ते सॉफ्टवेअर आपल्याला शो करावं लागतं. त्याला UAT टेस्ट म्हणजे ते पुढचं आहे. ठीक आहे. म्हणजे शॉर्टमध्ये फक्त सांगू शकते की ते आपल्याला काय करावं लागतं, जे पण सॉफ्टवेअर आपण बनवलंय ना, ते आपल्याला क्लायंटला प्रेझेंटेशन द्यावं लागतं की आम्ही अशा अशा पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे वगैरे, हे व्यवस्थित पद्धतीने आता वर्किंग आहे. मग क्लायंट काय करतो, स्वतः ते सॉफ्टवेअर चेक करतो, सगळ्या गोष्टी बघतो वगैरे. त्याच्यानंतर जर त्यांना असं वाटलं की ठीक आहे, आता मला म्हणजे आता ह्या डेटला मला सॉफ्टवेअर रिलीज करायचं आहे, तर ते काय करतात, प्रोडक्शन टीमला सांगतात की तुम्ही ह्या टायमिंग पर्यंत म्हणजे ह्या टायमिंगला आणि ह्या डेटला तुम्ही तुमचं जे पण सॉफ्टवेअर आहे बनवले ते तुम्ही रिलीज करून द्या मार्केटमध्ये. ठीक आहे, दॅट्स इट. जरी समजा त्याच्यानंतर क्लायंट असं म्हणले की नाही, सॉफ्टवेअर वेल अँड गुड आहे, काही प्रॉब्लेम नाही किंवा काही चेंजेस नाही त्याच्यामध्ये, फक्त मला रिलीज एक काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर करायचंय, तोपर्यंत तुम्ही जो पण रिलीज असेल ते होल्ड वरती ठेवा. तेव्हा प्रोडक्शन टीम काय करते, जो पण रिलीज असेल ना त्या सॉफ्टवेअरचा, तो रिलीज तेव्हा होल्ड वरती ठेवते. जेव्हा त्यांचा डेट आणि टायमिंग आपल्याला क्लायंट कडून भेटेल ना, तेव्हा ते सॉफ्टवेअर काय केलं जातं, मार्केटमध्ये रिलीज केलं जातं. याच्यासाठी आपल्या प्रत्येक म्हणजे आपल्या प्रत्येक MNC मध्ये किंवा प्रत्येक IT कंपनीमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट एक सेपरेट म्हणजे एक काय म्हणू शकता टीम असते, जसं डेव्हलपमेंट टेस्टर लोकांची किंवा BA लोकांची टीम असते ना, त्या पद्धतीनं. म्हणजे तुम्ही काही वेगळी प्रोसेस बघितलेली आहे का? हॅलो. नाही नाही, फक्त विचारलं, ती मार्केटिंग आहे का एक प्रकारचा? नाही 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 मार्केटिंग टीम. हा, मार्केटिंग टीम नाहीये. मार्केटिंग टीम थोडी वेगळी येते, म्हणजे आपल्याला त्यांच्या सॉफ्टवेअरचा मार्केटिंगचा काही संबंध नसतो. आपलं काम कुठंपर्यंत आहे की आपल्याला फक्त डेव्हलपमेंट टेस्ट म्हणजे व्यवस्थितपणे डेव्हलप करून देणं आणि ते सॉफ्टवेअर त्यांना फक्त ऑन मार्केटमध्ये रिलीज करून देणं. फक्त प्रोडक्शन टीम काय करत असते, प्रोडक्शन टीमचं काम एवढंच असतं की तुम्हाला ते जे पण सॉफ्टवेअर आपण बनवलेलं आहे ते क्लायंटला फक्त मार्केटमध्ये रिलीज करून देणं, हे आपलं काम असतं. कारण जर त्यांना ऍज इट इज सॉफ्टवेअर हातात दिलं, तर त्यांना समजणार नाही की त्याच्यामध्ये करायचं काय आहे किंवा काय एक्झॅक्टली म्हणजे ऑपरेशन करायचे. त्यासाठी म्हणजे आयटीज काय केलं, आयटी मध्ये काय केलं जातं की जे सॉफ्टवेअर आहे ना, ते सॉफ्टवेअर म्हणजे प्रोडक्शन टीम थ्रू ऑन मार्केट करून दिलं जातं, म्हणजे मार्केटमध्ये रिलीज करून दिलं जातं. मग जेवढे पण त्यांचे पुढे जाऊन त्यांची पब्लिसिटी होईल नाही होईल, त्याच्याशी आपला काही बिझनेस नाही का, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाहीये. मग 10 लोक वापरतायत की लाखो लोक वापरतायत, त्याच्याशी आपल्याला काही संबंध नसतो.
आपलं फक्त काम असतं जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे ते सॉफ्टवेअर फक्त मार्केटमध्ये रिलीज करून त्यांच्याशी म्हणजे तो विषय तिथं एंड करणं. परत जर त्या प्रोजेक्टमध्ये समजा तुम्ही मार्केटमध्ये समजा तो सॉफ्टवेअर रिलीज केलेला आहे, त्याच्यामध्ये जर परत तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे आला ना, तर तेव्हा काय होतं म्हणजे समजा तुम्ही सॉफ्टवेअर रिलीज करून दिलं आणि 1-2 महिने झालं ते सॉफ्टवेअर सध्या आता मार्केटमध्ये ऑन वर्किंग आहे आणि एकदम रिसेंटली जर क्लायंटला असं वाटलं ना की त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, एरर आहेत वगैरे, तेव्हा ते लोक काय करतात, प्रोडक्शन टीमशी कनेक्ट करतात. प्रोडक्शन टीम म्हणजे काय, एक टाईपची सपोर्टिव्ह टीम असते. जसं तुम्ही एखाद्या कंपन्यांमध्ये म्हणजे बघू शकता बीपीओ कॉल सेंटर्स वगैरे असतात बघा, किंवा टेक्निकल नॉन टेक्निकल सपोर्ट ते म्हणजे टेक्निकल वगैरे किंवा नॉन टेक्निकल सपोर्ट देणारे लोक असतात, म्हणजे जे तुम्हाला कॉलवरून वगैरे सांगतात बघा की काय प्रॉब्लेम असेल काय वगैरे. तशा टाईपमध्ये काय होतं, प्रोडक्शनमध्ये काय होतं, एक टीम येत असते. ते लोक जर तुम्हाला पुढे चालून फ्युचरमध्ये जर त्या रिलीज केलेल्या प्रोजेक्टमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आला तर तुम्ही काय करू शकता, प्रोडक्शन टीमशी कॉन्टॅक्ट केलं जातं, क्लायंट प्रोडक्शन टीमशी कॉन्टॅक्ट करतो, तिथून जे पण तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ना ते प्रॉब्लेम तिथून रिझॉल्व्ह करून घेतले जातात. मार्केटिंग याच्यात असं काही नाही, आपलं फक्त काम एवढं असतं की जे सॉफ्टवेअर बनवले ते सॉफ्टवेअर फक्त त्यांना मार्केटमध्ये म्हणजे लॉन्च करून देणं किंवा रिलीज करून देणं, बाकीचं जे पण त्यांचं असेल ते स्वतः बघून घेतात असं. ठीक आहे, म्हणजे आयडिया आली का, समजलं का काय एक्झॅक्टली आहे प्रोडक्शन मध्ये? येस. ओके ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, एक जस्ट अ सेकंड, सरांना किती वेळ बघा, कारण नेक्स्ट पॉइंट थोडासा लेंदी आहे, सो ते थोडंसं ओव्हरलोड होईल तुमच्यावरती. ओके ठीक आहे, सरांना एक 5 मिनिटं आहेत, तोपर्यंत काय करूयात आपण, एक पुढचा जो पॉइंट आहे ना जस्ट एक ओव्हरलुक करूयात त्याच्यामध्ये, मग बाकीचे जे डिस्क्रिप्शन असेल ते आपण उद्याच्या लेक्चरला डीप मध्ये बघूयात. आता याच्यानंतर काय की एक म्हणजे काय म्हणू शकता की एक आपल्याकडे एक पॉइंट आहे, किंवा पॉइंट म्हणण्यापेक्षा एक डॉक्युमेंट आहे, SQA नावाचं एक डॉक्युमेंट आहे. मग हे डॉक्युमेंटची गरज काय, किंवा हे डॉक्युमेंट कशासाठी बनलं जातं, तर SQAचा पहिला सगळ्यात सुरुवातीला लॉंग फॉर्म जो आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे सॉफ्टवेअर क्वालिटी assurance. ओके, आता हे सॉफ्टवेअर क्वालिटी अशुरन्स हे काय आहे, किंवा एक्झॅक्टली याला काय म्हणलं जातं, किंवा हे तुम्ही कधी बघितलं किंवा ऐकलं पण नसेल कदाचित, जर तुम्ही एखादा ऑन वर्किंग जरी असाल किंवा नसाल तरी. आता हे सॉफ्टवेअर क्वालिटी अशुरन्स म्हणजे काय, हे एक डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट कोणतं आहे, जे की BA पर्सन आणि जे पण कस्टमर आहे या दोघांच्या मधलं डॉक्युमेंट आहे. याच्यामध्ये आपला काहीही संबंध नसतो, की आपण इथे लांब लांबपर्यंत कुठं येत पण नाही. म्हणजे पण हे सॉफ्टवेअर क्वालिटी अशुरन्स डॉक्युमेंट काय, हे एवढं इम्पॉर्टंट का बरं आहे, कारण या एका डॉक्युमेंट वरतीच तो प्रोजेक्ट आपल्या कंपनीमध्ये घ्यायचा की नाही घ्यायचा ही गोष्ट काय होते, फिक्स होते, किंवा म्हणजे डिसिजन घेतला जातो. आता कंपनीमध्ये प्रोजेक्ट घ्यायचा की नाही घ्यायचा ही कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी असते, जो पण म्हणजे काय म्हणू शकतो, जो डोमेन मध्ये तो प्रोजेक्ट पडतो, मग त्या कंपनीचे जे प्रोजेक्ट मॅनेजर असतील, जे सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणू शकता, त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर, त्याच्यानंतर जो पण CEO असतो ना, त्या लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ह्या लोकांच्या म्हणजे हो किंवा नाही वरती तो प्रोजेक्ट कंपनीमध्ये येणार की नाही येणार, आपण हे प्रोजेक्ट डेव्हलप करून देणार की नाही देणार, हे काय होतं, डिसिजन होतो. आता हे कोणत्या बेसिसवरती डिसिजन घेतात की तो प्रोजेक्ट आपल्या कंपनीमध्ये मॅच होईल का, आपण लोक कम्प्लीट करून देऊ शकतो का वगैरे, हे कोणत्या बेसिसवरती केलं जातं, तर सॉफ्टवेअर क्वालिटी म्हणजे SQA नावाचे एक म्हणजे काय म्हणू शकता एक डॉक्युमेंट असतं. ह्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती डिसाईड केलं जातं की ते सॉफ्टवेअर आपण घेऊ शकतो की नाही घेऊ शकतो, तो प्रोजेक्ट आपल्या कंपनीमध्ये येईल की नाही येईल. ते तुम्ही बऱ्यापैकी कधी ऐकलं असेल बघा की एखाद्या कंपनीनं प्रोजेक्ट म्हणजे डिस्कस होतं की तुमच्या कंपनीमध्ये तो प्रोजेक्ट जाणार वगैरे, पण परत तो प्रोजेक्ट काय केला तर दुसरी कोणती तिसरीच कंपनी म्हणजे हँड ओव्हर करते वगैरे. मग अशा पद्धतीने तुम्ही पण कधी बघितलं असेल, मग तेव्हा का बरं होतं. आता ह्याच्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल आहे, बऱ्यापैकी जणांना एमडॉक्स ही कंपनी माहिती असेल, नसेल तर तुम्ही एक वेळ जस्ट सर्च करून बघा एमडॉक्स. एमडॉक्स कंपनी ही 99% जरी म्हणलं ना तर टेलिकॉम डोमेन बेसिसवरती चालते. टेलिकॉम डोमेन प्रोसेस म्हणजे काय, आता म्हणजे टेलिकॉम डोमेन म्हणजे जेवढे पण तुमचे फोन्स आहेत बघा, म्हणजे तुम्ही फोनमध्ये सिम कार्ड वापरता, त्या सिम कार्डमध्ये तुम्हाला तुमचं रिचार्जचे प्लॅन्स वगैरे समजतात बघा, तुम्ही जेवढे पण त्या सिम कार्ड सोबत होणाऱ्या फंक्शनॅलिटीज आहेत, तुमचं कॉल म्हणजे कॉलिंग सिस्टीम असेल, तुमचं जर प्रीपेड कार्ड असेल किंवा पोस्टपेड कार्ड असेल, तुम्हाला मंथली बिल वगैरे जनरेट होणं, त्याच्यानंतर काय म्हणतात तुमचं रिचार्ज जर एंड अपला आला असेल, तुम्हाला मेसेजेस येणं किंवा कॉल येणं, कंपन्यांच्या ऑफरसाठी तुम्हाला कॉल येणं, ह्या सगळ्या गोष्टी कोण मॅनेज करतं,
ते सगळ्या गोष्टी एक सॉफ्टवेअर मॅनेज करतं, त्यात सगळ्या गोष्टी इंटरनली असतात. तर जे पण तुमच्या सिम कार्ड रिलेटेड किंवा म्हणजे जे म्हणू टेलिकॉम डोमेन म्हणजे मोबाईलचे जे सिम कार्ड आहेत ना, जेवढे पण सिम कार्डच्या कंपन्या आहेत ना, त्या सगळ्या सिम कार्डच्या कंपन्या टेलिकॉम फॅक्टरमध्ये म्हणजे पडतात. तर ते सगळे लोक काय होतात, ते त्यांचे 99% जे आहेत ना सगळे प्रोजेक्ट ही कोण कंपनी हँडल करते, म्हणजे जेवढे पण इंडियात आहेत ऑलमोस्ट इंडियातले तरी 99% प्रोजेक्ट जे आहेत ना, ही ॲम्डॉक्स एकटी कंपनी मॅनेज करते अख्ख्या टेलिकॉम इंडस्ट्रीला. बाकीच्या सगळ्या जेवढ्या पण कंपन्या, जेवढ्या एमएनसीज बघाल ना, त्या जास्त टेलिकॉम डोमेनला एवढं म्हणजे बघत नाहीत. मग बाकी हेल्थ केअर असेल, बँकिंग डोमेन असतील वगैरे, परत आपण काय म्हणू शकतो, जे तुम्ही शेअर मार्केटिंगचे वगैरे बघता, जेवढे फायनान्स वगैरे असतील, ई कॉमर्स वेबसाईट असतील, अशा पद्धतीचे प्रोजेक्ट काय केले जातात बाकीच्या कंपन्या घेतात. पण ॲम्डॉक्स फक्त एकमेव अशी कंपनी आहे जी फक्त आणि फक्त एका डोमेनवरतीच काय आहे, स्टेबल आहे. ते लोक काय करतात, दुसऱ्या डोमेनचे प्रोजेक्ट पण घेतात, नाही असं नाही, म्हणजे बँकिंग वगैरे असेल, पण ते काय करतात, प्रोजेक्ट त्यांच्या कंपनीच्या नावावर घेतात आणि देतात दुसऱ्या कंपनीला बनवण्यासाठी. म्हणजे आता समजा काय आहे हो, की ॲम्डॉक्स आहे, ॲम्डॉक्स काय करते, एक प्रोजेक्ट काय करते, ते स्वतः घेतात क्लायंट कडून आणि घेतल्यानंतर तो काय करतात, समजा जी इन्फोसिस आहे, ते इन्फोसिसला काय करतात, तो पुढे तो प्रोजेक्ट काय करतात, ते हे म्हणतात की आमचा असा प्रोजेक्ट आहे, तुम्ही आम्हाला बनवून द्या, जी पण कॉस्टिंग असेल तुम्हाला पे करण्यात येईल. म्हणजे अशा पद्धतीनं पण इंटरनली मध्ये बऱ्याचशा कंपन्या करतात. मग का बरं, म्हणजे ही करण्याची प्रोसेस काय, का गरज काय आहे, कारण ॲम्डॉक्स मध्ये जर तुम्ही बँकिंग डोमेनचा प्रोजेक्ट जर घेऊन गेलात ना, की मला बनवून द्या म्हणून, त्यांच्याकडे तेवढे रिसोर्सेस किंवा असे एक्सपिरियन्स लोक नाहीये ज्यांना बँकिंग डोमेन मधल्या प्रोजेक्टमध्ये वगैरे किंवा काम करण्यामध्ये एक्सपर्टीज आहेत किंवा त्यांना त्याच्यामध्ये काय म्हणू शकता की एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे ते काय करतात, त्यांनी त्यांच्या कम्फर्ट झोननुसारच प्रोजेक्ट घेतात, की त्यांच्याकडे एम्प्लॉय कोणते आहेत बाबा, की आतापर्यंत आपण फक्त म्हणजे कशाचे टेलिकॉम डोमेनचेच लोक भरलेले आहेत, फक्त आणि फक्त टेलिकॉम डोमेनचेच प्रोजेक्ट आपण घ्यायचे. त्याच्यामुळं काय केलं जातं, की हे म्हणजे काय केलं, तेवढेच प्रोजेक्ट एक लोक घेतात. मग हे कोणत्या बेसिसवरती डिसाईड केलं जातं, तर सॉफ्टवेअर क्वालिटी अशुरन्स नावाचं एक म्हणजे काय म्हणू शकतो, एक डॉक्युमेंट असतं. ह्या डॉक्युमेंटमध्ये काही फॅक्टर आहेत, म्हणजे फॅक्टर म्हणजे काय, की काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर आपल्या क्रायटेरियानुसार, प्रत्येक कंपनीच्या क्रायटेरियानुसार जर फुलफिल होत असतील, तरच कंपन्या काय करतात, तो पुढे ते ऍप्लिकेशन म्हणजे ते जो पण प्रोजेक्ट असेल, ते प्रोजेक्ट कंपनीमध्ये आपण घेऊ शकतो. ह्या पद्धतीने काय करतात, ते डिसिजन घेतात. म्हणजे पण प्रोजेक्ट मॅनेजर, सीईओ लोक असतील ना, ते डिसिजन घेतात आणि मगच ते प्रोजेक्ट काय होतो, कंपन्यांमध्ये आपल्या येतो. किंवा बऱ्याचशा कंपन्या प्रोजेक्ट म्हणजे नाही घेत सुद्धा नाही. म्हणजे समजा एखादा प्रोजेक्ट आहे पण तो आपल्या कंपनीच्या क्रायटेरियामध्ये बसत नसेल ना, म्हणजे काय म्हणतो, म्हणजे टाइम लिमिट असेल किंवा कॉस्टिंग असेल, जो पण क्लायंट पे करतोय वगैरे, जर कंपनीला मॅनेज होत नसेल ना तेवढी कॉस्टिंग मध्ये, तर कंपन्या घेत सुद्धा नाहीत. कारण कुणी कुणाचं म्हणजे आपण कोणती कंपनी लॉस म्हणजे काय करून म्हणजे गेन करून कुणी म्हणजे क्लायंटला प्रॉफिट देण्याचा विचार एवढा करत नाही. म्हणजे त्याच्यामुळे काय केलं जातं, की सॉफ्टवेअर क्वालिटी असं एक म्हणजे डॉक्युमेंट आहे, ह्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती डिसाईड केलं जातं, की ते सॉफ्टवेअर म्हणजे तो जो प्रोजेक्ट आहे तो कंपनीत येणार की नाही येणार. मग याच्यामध्ये 5 फॅक्टर्स आहेत. त्या फॅक्टरच्या बेसिसवरती काय केलं जातं, की 5 किंवा 6 फॅक्टर म्हणू शकता. त्या फॅक्टरच्या बेसिसवरती काय केलं जातं, तर सॉफ्ट म्हणजे आता हा प्रोजेक्ट कंपनीमध्ये घ्यायचा की नाही घ्यायचा ते डिसाईड केलं. ते आपण काय करूयात, उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करूयात, की एक्झॅक्टली याच्यामध्ये कोणते फॅक्टर आहेत ज्याच्या बेसिसवरती कंपनीमधले जे हायर अथॉरिटी लोक असू शकतात, ते लोक विचार करतात की हा सॉफ्टवेअर प्रॉफिटेबल होईल नाही होईल हा प्रोजेक्ट, आणि त्याच्यानंतर ते पुढे कंटिन्यू करतात.